आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह जुडण्यासाठी आपण सर्वजण अगदी तयार आहात. या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. हा व्हिडिओ, हे सेशन आपल्यापर्यंत पाठवलं याकरिता. का? कारण तुमच्या मनामध्ये आहे का ती भीती? कशाची? भविष्याची. ज्याही घटना गोष्टी घडल्या नाहीत त्यांची. आणि तुम्हालाही वाटते का आरोग्याचं काय होईल, पैशाचं काय होईल, मुलांच्या भविष्याचं काय होईल, नात्याचं काय होईल, मी यशस्वी होईल की नाही होईल? अनेक सगळ्या विषयाबद्दल चिंता किंवा भीती तुमच्या मनात आहे का? आणि जर ती आहे, तर आज त्या भीतीच्या, त्या चिंतेच्या, त्या तणावाच्या, त्या असुरक्षिततेच्या त्या पूर्ण सावलीमधून आपल्याला अंतर्गत स्थैर्याकडे वाटचाल करायची आहे. आज त्या भीतीवर नियंत्रण नाही, तर भीतीकडे जागृतपणे पाहण्याची क्षमता विकसित करायची आहे. आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणं म्हणजे काय? तर आपल्या क्षमतांचा विकास करणे. जसं जसं आपण ऊर्जेसोबत जोडतो, तसं तसं आपण आपल्या क्षमतांचा अधिक विकास करायला जातो. करायला लागतो. एका एका टप्प्यावर ही ही प्रोसेस होत असते आपल्या आतमध्ये. आणि ही आपण अनेक जणांनी अनुभवलेली आहे. आता ही प्रोसेस काय आहे, ही कशी होते, हे आपण नक्कीच समजून घेणार आहे. पण तरीही पुन्हा एकदा त्या दिव्य ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणा. थँक यू युनिव्हर्स. थँक यू, आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये ही संधी उपलब्ध करून दिली. कशाची? या सेशनला हजर राहून किंवा YouTubeच्या सन्माननीय सदस्यांनी या व्हिडिओला बघून माझ्या आयुष्यामधील भीतीवर मला मात करण्याची, त्या भीतीला योग्य प्रकारे स्वीकारण्याची क्षमता आणि यासाठी मला निवडलं याकरिता. सर्व सन्माननीय सदस्य, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या WhatsApp कम्युनिटी ग्रुपची लिंक आहे. WhatsApp नंबर सुद्धा आहे मेसेज करिता फक्त. नक्कीच आपल्याला आवड असेल तर आपण ब्रह्मांडाच्या साक्षीने YouTube कम्युनिटी जॉइन करा. पुन्हा आपण बोलूया. बघा काय होतं, काय होतं, जशी भीती वाटते. काय? कोणाला? अनेक लोकांना. तुम्हालाही खरंच भीती वाटते? विचारा स्वतःला. की तुमचं मन अजूनही त्या न घडलेल्या भविष्याला आजच खरं मानते. घडलं नाहीये भविष्य, पण खरं मानते. एक क्षणभर थांबा, थांबा. कारण आजचा हा प्रश्न कदाचित तुमच्या अनेक वर्षाच्या भीतीकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकतो. आरोग्याचं काय होईल? पैशांचं काय होईल? मुलांच्या भविष्याचं काय होईल? नात्याचं काय होईल? मी यशस्वी होईल का? लोक काय म्हणतील? ह्या सगळ्या भविष्यामधील घटना आहेत की नाही? अंगठा दाखवा मला. जर तुम्हाला समजलं तर पुढे भविष्यातील आहेत ना? घटना घडली आहे का अजून? नाही. मग शरीर मात्र आजच ती घटना घडली आहे असं जगायला लागतं. एखाद्याची एखादी गोष्ट पाहिली की मी आवर्जून सांगेल ती भीती काल, परवा संभाजीनगरला घडलेल्या घटनेची घटना खरोखर चिंतादायक आणि वाईटच आहे. पण ज्या आई-वडिलांची मुलं टीनेजर्स आहेत, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये 1 सेकंद किंवा अनेक कालपासून अनेक आई असे आहेत ना, की त्या त्याच चिंतेमध्ये आहेत. खरं आहे की खोटं? खरं सांगा मला. आणि त्या प्रत्येकाने तेथे स्वतःला सुद्धा पाहिलं. बरोबर? घटना तिथं घडली आहे. पण ती अनेकदा अनेक लोक या जगात घडलेल्या अनेक घटनांचा संबंध डायरेक्ट स्वतःशी जोडून टाकतात. होतं असं? होतं असं.
आणि त्या चिंतेने आज खरोखर मी तर म्हणते की काल आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामधील महिला मंडळ बऱ्यापैकी हादरूनच गेलेलं आहे. हं. कारण कारण एवढं लक्षात घ्या, नक्कीच त्या बाळाची, त्या कुटुंबाची चिंता वाटली, पण काही काळ वाटली. हे सत्य आहे. काही काळ वाटली, पण त्यानंतर वाटायला लागली भीती. कशाची? स्वतःच्या कुटुंबाची. मान्य करा खरं असेल तर. बरोबर? हां. तेथे पहिले स्वतःचं कुटुंब पाहिलं. आपण खूप स्वार्थी असतो. आपल्याला लगेच पहिले ना, इतरांच्या दुःखामध्ये सुद्धा आपलं दुःख, आपली भीती मोठी आणि काय झालं ना, काय झालं त्यामुळे आपलं सेशन अगोदरच ठरलं होतं. पण आता अचानक मला विषय आठवला. त्यामुळे काय होतं ना, शरीर आहे. शरीराने मात्र तो प्रसंग अनुभवला. शरीराला ती घटना घडत असल्यासारखं जगायला लागतं आपलं शरीर. आणि आपोआपच ती हृदयाची धडधड वाढली, श्वास बदलले, मन अस्थिर झालं आणि एका मागून एक विचार धावायला लागले. जे नवीन सदस्य आहेत ना रेकीसोबत जोडलेले, आज मॅडम माझा जीव घाबरतो आहे, असं आहे, तसं आहे. दररोजपेक्षा काल आणि आज मला आलेले मेसेज हे सर्वात जास्त आहे. का? कारण एखाद्या घटनेचा न घडलेल्या आपल्यासोबत न घडलेल्या घटनेचा आपण विचार करतो आणि ते घडते आहे असा विचार करून आपलं शरीर ती भीती निर्माण करते. आता तर फक्त आता झालेलाच हा विषय आहे. पण असंही होतं ना अनेक वेळा गावामध्ये एखादी घटना घडते, कुठं काही आपल्याला ऐकायला येतं, कुठे दुसरीकडे भूकंप होतो. पण आपल्याकडे पण झाला तर अनेक हजारो गोष्टी आहेत, हजारो घटना आहेत, त्यांचा आपण असाच विचार करतो. पण घटना घडलेली नाही आपल्यासोबत. पण शरीर मात्र ती घटना घडत असल्यासारखं जगायला लागतं आणि मग काय होतं, ती धडधड वाढणे, तो श्वास बदलणे, मन अस्थिर होणे आणि विचार एकामागून एक धावू लागतात आणि मग आपण म्हणतो, मला माझ्या भीतीवर नियंत्रण मिळवायचं आहे. पण आज तुम्हाला एक सत्य गोष्ट सांगणार. काय? कदाचित तुम्हाला तुमच्या भीतीवर नियंत्रण मिळवण्याची गरज नाहीये. नाहीये तुम्हाला गरज तुमच्या भीतीवर नियंत्रण मिळवण्याची. तुम्हाला त्या भीतीकडे जागृतपणे पाहण्याची क्षमता विकसित करायची आहे. कारण प्रत्येक भीती किंवा भीती ही प्रत्येक वेळी आपली शत्रू नसते. तर ती प्रत्यक्ष धोक्याची सूचना असते, की मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. बरोबर? मी काय नाही केलं पाहिजे, मी काय नाही वागलं पाहिजे किंवा काय होऊ शकते त्या प्रसंगामध्ये मी काय केलं पाहिजे, याची ती सूचना आहे. कोण? भीती. म्हणजे ती शत्रू आहे का? नाही. ती भीती शत्रू नाही. तर ती फक्त धोक्याची सूचना आहे. कशाची? कधी ती जुन्या अनुभवांची सावली असते. कधी आता मी सांगितल्याप्रमाणे काल अचानक घडलेल्या एखादी घटना आणि त्या घटनेचे व्हायब्रेशन्स आपल्या मनामध्ये निर्माण झाले. आपण त्याशी आपला संबंध जोडला. कधी अजून न घडलेल्या भविष्याची मनाने तयार केलेली शक्यता. पण कधी भीती आली, की नाही ना, एखाद्याला भीती वाटली किंवा नाही वाटली, असं नाही आहे प्रश्न. सगळ्यांनाच वाटते. सर्वांनाच भीती वाटते. तुम्हाला मी सेशन घेते म्हणून मी कधीच घाबरणार नाही असं नाही किंवा मॅडम ग्रँडमास्टर घडवतात म्हणून मॅडम घाबरणारच नाही असं नाही. प्रश्न आहे की भीती आली म्हणून मी काय म्हटलं भीती आली किंवा नाही आली हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की भीती आली तेव्हा आपल्या जीवनाचा निर्णय कोण घेतं? म्हणजे मी असं विचारते भीती आली तेव्हा तुमच्या जीवनाचा निर्णय कोण घेतं? भीती ही तुमची जागृत चेतना. काय तो निर्णय भीती घेते, की
त्या भीतीबद्दलची तुमची जागृत चेतना. आजच्या सेशन मध्ये आपण फक्त भीतीबद्दल बोलणार नाही, आपण समजून घेणार आहोत की भीतीच्या क्षणी मेंदूमध्ये आणि शरीरामध्ये नेमकं काय घडतं. चिंता स्वतःच चक्र कसं बरं तयार करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीची साधना जे लोक छान प्रेमाने, प्रेमपूर्ण करुणा भावाने, शिस्तबद्ध पद्धतीने करतात ना, त्यांची ती साधना भीती मिटवण्याची हमी घेत नाही, पण भीतीच्या उपस्थितीतही शरीराशी जोडलेला तो स्थिर जागृत राहण्याची त्यांची प्रॅक्टिस करून घेते. म्हणून त्या भीतीच्या क्षणी सुद्धा किंवा अटीतटीच्या प्रसंगामध्ये सुद्धा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेली व्यक्ती शरीराने, मनाने, विचारांनी स्थिर जागृत राहायला शिकते. ही ऊर्जा कशी बरं त्या भीतीवर मात करण्यास पूरक ऊर्जा म्हणून काम करेल, आपल्याला आजच्या सेशन मध्ये बघायचं आहे. आजच्या सेशन मध्ये एक एक जाणीव फक्त तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचली ना, कोणती, तरी आजचा संवाद माझा पूर्ण सार्थकी लागेल. कोणती, की मी माझी भीती नाही, मी माझ्या भीतीचा जागरूक साक्षीदार आहे. चला तर त्या भीतीपासून आपल्याला पळण्याचा प्रयत्न करायचा नाही. अनेक गोष्टींची भीती आहे, कोणाला अंधाराची, कोणाला लोकांची, कोणाला समाजाची, कोणाला होणाऱ्या घटनांची, अनेक 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 अनेक. बरोबर ना, बरोबर ना. आज त्या भीतीची भाषा समजून घेऊया आणि तिची भाषा समजून घेण्याच्या या अंतर्मुख प्रवासाला आपण सुरुवात करूया. मागच्या रविवारी आपण काय पाहिलं, तर तेथे आपण आपल्या भावनांचं विज्ञान समजून घेतलं आणि हे घेत असताना एक महत्वाची जाणीव आपल्याला झाली की आपल्या भावना आपल्या शत्रू नाहीत. पाहिलं ना आपण, आठवते का तुम्हाला, की माझ्या भावना माझ्या शत्रू नाहीत, त्या माझ्या अंतर्मनाची अवस्था दाखवतात. आणि आज त्याच जाणीवेमधून आपण अधिक खोलवर जाऊया. सर्व भावनांमध्ये भीती अशी एक भावना आहे जी शरीराला, विचाराला आणि कृतीला अतिशय वेगाने प्रभावित करते. समजा तुम्ही रात्री एकटेच आहात. आपण मागच्या रविवारी सुद्धा बोललो मागच्या परिवर्तन संवादामध्ये. समजा रात्री आपण चालत आहोत, एकटे आहोत आणि अचानक जवळ मोठा आवाज आला. शरीराला सांगत नाही आपण की तू ना आता हृदयाची गती वाढव, स्नायू ताठर कर, ताठ हो, सावध हो, असं सांगतो का? नाही. शरीर ते आपोआप करतं सगळ्यांचंच. कारण आपला मेंदू, मज्जासंस्था, आपली संरक्षण व्यवस्था अशी आहे ना की सेकंदामध्ये, फ्रॅक्शन ऑफ सेकंद, संभाव्य धोका ओळखून शरीराला प्रतिसाद देण्यासाठी तयार करू शकते. आणि म्हणून मूलभूत हेतू कशाचा, भीतीचा आपल्याला त्रास देणं नाहीये, तर भीतीचा महत्वाचा हेतू आहे आपल्याला संभाव्य धोक्याची जाणीव करून देणं. मग अडचण कुठं आहे? अडचण कुठं येते, जेव्हा भीतीचा संकेत, वास्तविक परिस्थिती यामधला फरक आपल्याला स्पष्ट दिसेनासा होतो की हा संकेत आहे, हा भीतीचा संकेत आहे की ती भीतीची खरोखर परिस्थिती आहे, यामधला फरक आपल्याला स्पष्ट दिसत नाही, तेव्हा अडचण होते. आणि याच ठिकाणी साक्षी भाव, स्वतःसोबत राहण्याचा भाव आवश्यक होतो, गरजेचा वाटतो. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा अत्यंत महत्वाचा एक पैलू येथे आपल्याला समजणार काय, की नियमित साधनेमध्ये आपण काय करतो, ऊर्जा अनुभवत नाही, तर आपण
स्वतःसोबत शांतपणे उपस्थित राहण्याची प्रॅक्टिस सराव सुद्धा करत असतो. आपले हात स्थिर, आपला श्वास सहज, मनात विचार आहेत पण त्या विचाराच्या मागे धावायचं नाही. त्या प्रत्येक विचाराच्या मागे धावायचं नाही. शरीरामध्ये संवेदना आहेत पण त्यांच्यासोबत तडजोड आणि संघर्ष करायचा नाही. हळूहळू एक एक क्षमता विकसित होऊ लागते. समजतं की माझ्यामध्ये काहीतरी घडत आहे आणि मी ते जागरूकपणे पाहू शकतो. काही आणि भीतीच्या क्षणी आहे ना, ही क्षमता अत्यंत मौल्यवान ठरते. कारण अचानक भीती आली की काही लोक ना, समजा मला एक सांगा, भीती गरजेची आहे ना, रस्ता क्रॉस करत असताना अरे ती भीतीचा क्षण आला, गाडी आली, भीतीचा क्षण समजला म्हणून तर आपण थांबलो ना, हो की नाही? ती गरजेची आहे. पण अनेक वेळा वाटलेली भीती ही नेहमीच संकेत असू शकतो. हा संकेत आहे हे समजणं पण गरजेचं आहे. नाहीतर आपण त्याच विचारामध्ये वाहवत जाऊन स्वतःच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम करून घेतो. बरोबर? अनेक लोक ऊर्जेसोबत जोडायला येण्याच्या अगोदर या या पद्धतीनं वागतच असतात. बऱ्याच वेळा लोक सांगत असतात की भीती. बघा आपण काय करतो ना, बऱ्याच वेळा म्हणतो की मला सहज म्हणतो, मला खूप टेन्शन आहे. पण प्रत्येक टेन्शन सारखं असतं का? नाही ना. भीती खूपदा एखाद्या आत्ता, वर्तमान किंवा जाणवलेल्या धोक्याशी जोडलेली असते. समोरून वेगानं आता मी म्हटलं तसं वाहन आलं, तर शरीराची तत्काळ प्रतिक्रिया काय आहे? सुरक्षित कृती करण्यासाठी तत्काळ आपलं शरीर आपल्याला मदत करू शकते. करते ना? तत्काळ ब्रेक, आपण एकदम थांबून जातो. आणि चिंता कशी आहे? काय? आपण आता समजून घेत आहे. काय समजून घेत आहे? भीती काय आहे? चिंता काय आहे? आणि तणाव काय आहे? यामधला थोडासा फरक समजूया. भीती बऱ्याचदा आता, वर्तमानामध्ये जाणवलेल्या धोक्याशी असते. चिंता भविष्याची केंद्रित असते. उद्या काय होईल? रिपोर्टमध्ये काही निघालं तर? आम्ही किती वेळा सांगतो की तुमचे रिपोर्ट नॉर्मल येणार आहे. पण रिपोर्ट हातात पडेपर्यंत आहे ना, काही निघालं तर? पैसे कमी पडले तर? मुलांचं पुढे काय? नातं, अनेक सगळ्या गोष्टी. ही भविष्य, ही चिंता. घटना घडली नाहीये. पण शरीर आज त्या उद्याच्या शक्यतेचा ताण अनुभवू लागतं. आणि तणाव म्हणजे काय? तर आपल्या शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या क्षमतेवर, वेळेवर आणि साधनांवर मागणी वाढल्याची. म्हणजे बघा, तेथे मग तणाव आला म्हणजे शरीराची क्षमता क्षमता अधिक वापरावी लागेल. वेळ बऱ्याच गोष्टीमध्ये जास्त जाईल. असं होते महिलांनो. आपण काय करतो ना, टेन्शनमध्ये असलो की त्या 4 पोळ्या करायला आपल्याला जास्त वेळ लागतो आणि आपण फ्रेश माइंडमध्ये असलो की 5 मिनिटात होऊन जातात. हो ना? समजलं मी वेळ का म्हटलं तर? तणाव म्हणजे आपली आपल्या क्षमतेवर, आपल्या वेळेवर किंवा उपलब्ध जी काही साधनं आहेत, यांची मागणी वाढली आहे बाबा, याला जास्त लागेल. असे शरीराला आणि मनाला ही अवस्था जाणवते. काय? मग तेव्हा तणाव येतो. आणि आपत्कालीन ताण काही वेळा कृतीसाठी आवश्यक जागरूकता देऊ शकतो, की बाबा हो, आता जसं की एखादी एखादी घटना आहे, त्या घटना न व्हावी यासाठी किंवा मग अचानक येणाऱ्या एखाद्या संकटाला पुढे पाऊस पाण्याचे दिवस असतात, तर अगोदरच आपण सगळं उन्हाळ्यामध्ये वाळवणाच्या वस्तू वगैरे करून ठेवतो. उद्या काय सांगता येते पावसाने, तर ती आपली सुरक्षितता एक चिंतेमधूनच निर्माण झालेला तो आपली ती दिनचर्या असं म्हणूया त्या दिवसामधली. तर काय याचं कारण काय? तर तो थोडासा ताण येतो तेव्हा. पण ते आपल्याला आवश्यक कृतीसाठी जागरूकता देते, की आता तुम्ही काय केलं पाहिजे. बरोबर? पण तो दीर्घकाळ जर टिकला तो स्थान एखाद्या विषयाचा, काय होईल? उद्या परीक्षा आहे, म्हणजे पुढे परीक्षा आहे, तर आतापासून अभ्यास केला पाहिजे. नाही झालं तर कसं? थोडासा ताण आला
पण ओके, माझा ताण मला सांगतोय की तू रोज अभ्यास केला पाहिजे. आहे ना? हं. नाहीतर मग मी पण तसंच केलं ना, थोडासा अभ्यास करताना होईल केलं. मग आता लोड आला की नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ते काय होते, तर ते जर अगोदर त्या गोष्टीची चिंता केली, तर म्हणजे कधी-कधी चिंता सकारात्मक त्यामधून ॲक्शन येऊ शकते. पण ते जर दीर्घकाळ टिकलं, तर शरीर आणि मनावर त्याचा भार जाणवतो. आणि मग म्हणून आपल्याला स्वतःला विचारायला शिकायचं आहे. काय? की मी आता कुठल्या अवस्थेत आहे? प्रत्यक्ष धोका आहे? भविष्याची चिंता आहे? की दीर्घकाळाचा ताण माझ्या मनामध्ये साठत आहे? आणि जागरूकतेची सवय कुठून होते माहितीये? योग्य प्रश्नापासून होते. स्वतःला जागरूक करण्याची सवय कशी होणार आहे? प्रश्न योग्य असला पाहिजे, की आता माझी अवस्था काय आहे? काय खरोखर प्रत्यक्ष धोका आहे? काय मग ही आता मला जे स्ट्रेस आलेला आहे, बघा ना आता कालच्या प्रसंगासोबत बऱ्याच महिलांनी तो अनुभवला. विचारूया आता स्वतःला, काय तो प्रत्यक्ष धोका आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये? आता कसे नाही म्हणून राहिले? आहे ना? हां. भविष्याची भविष्याची चिंता आहे. हां, भविष्याची ती चिंता आहे. बरोबर? आणि दीर्घकाळाचा ताण माझ्या मनात साठत आहे. हो, माझ्या मनामध्ये ताण पण साठत आहे तो. हो ना, की बाबा असं झालं तर. मग जागरूकतेची सुरुवात या योग्य प्रश्नापासून होते. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं आपण जुडतो, आपण त्या अनुभवाला नाव देण्या अगोदर त्याच्यासोबत उपस्थित राहायला शिकतो, की हे खरोखर काय आहे? साधना म्हणजे, की बाबा समस्येचं उत्तर, "मॅडम असं का झालं मला सांगा?" बरेच लोकं म्हणतात, "सांगा मॅडम का? का ते असे वागतात? का मग मला त्रास होतो ते तसे वागले की?" हं. का? कारण आपण काय करतो? आपण बऱ्याच वेळा त्या भविष्याची चिंता करतो आणि त्या भविष्याच्या चिंतेमध्ये स्वतःचं आरोग्य खराब करतो आणि मग ब्लेमिंग सगळ्यांना करतो. म्हणजे तुम्हाला साधना प्रत्येक समस्येचं उत्तर मिळवून देण्यासाठी साधनेने प्रत्येक समस्येचं उत्तर मिळतं. पण असं नका ना म्हणू, की बाबा साधना केली म्हणून मला प्रत्येक गोष्टीचं उत्तरच मिळालं पाहिजे. असं नका म्हणू. कधी-कधी साधना आपल्याला हे शिकवते, की थांब, जरा जाणीव करून घे आणि मग ठरव काय आहे तर. ही भीती आहे, हा राग आहे, की चिंता आहे, की काय आहे? आणि मग शरीर योग्य प्रकारे कार्य करायला लागतं. जसं भीतीच्या वेळी शरीरात काय घडतं? मेंदू आहे आणि मेंदूला एखादा संभाव्य धोका जाणवला, की आपली मज्जासंस्था संरक्षणात्मक प्रतिक्रिया ॲक्टिव्ह करते एका सेकंदामध्ये. बघा म्हटलं तुम्हाला त्या प्रकारे पुन्हा हृदयाची धडधड वाढू शकते, श्वास उथळ किंवा वेगवान होऊ शकतो. एकदम ताठरपणा शरीराला येऊ शकते. काही लोकांना पोटामध्ये गोळा येतो, बरोबर? अचानक भीती किंवा अचानक एखादी गोष्ट ऐकली, की काही लोकं 1 नंबर, 2 नंबरला डायरेक्ट पडून जातात. त्याचं कारण काय? चक्र इम्बॅलन्स होतात. बरोबर? हां, त्या भीतीच्या ऊर्जा आहेत प्रचंड तणावाच्या, घाम फुटतो आणि लक्ष धोक्याकडे केंद्रित होतो आणि विचारांचा वेग सुद्धा वाढतो. शरीर तुला म्हणतं, की मला सुरक्षित राहायचं आहे. शरीर काय म्हणतं? शरीराला समजलं काहीतरी आहे. एका सेकंदामध्ये शरीराला वाटते, "नाही, नाही, माझा केवढा जीव धड-धड केला." आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा? हां. आता जर का काही महिलांना म्हटलं ना, की "पाल तुमच्या मागे आहे." आता मी पहिले सावध करून म्हणते, नाहीतर अर्ध्या उड्या मारतात. आहे की नाही? एका सेकंदात शरीर ॲक्शन घेतं. असं होतं ना, मग शरीर काय करते? तर या संरक्षणात्मक प्रतिक्रिया साधारण 4 स्वरूपामध्ये समजवते आपल्याला. शरीर म्हणते, "मला सुरक्षित राहायचं आहे." कारण या सगळ्या गोष्टी शरीर जाणून-बुजून करते का? असं काही करायचं आहे. तर माझं शरीर आहे ना, जाणूनच आहे ना, धड करते. असं कुठं असते का? नाही ना. तुमच्यासोबत कोणी गंमत केलेली आहे का ती नकलीवाला साप वगैरे तुमच्या अंगावर टाकलेला आहे का? एका सेकंदात काय होते? शरीर आता पालीला काही महिला घाबरत नसतील ना आणि काही माझ्यासारख्या भारी असतील त्या सापालाही घाबरत नाहीत.
ओके. पण तरी आपण विचार करूया, की अचानक जरी आपल्या अंगावर टाकला ना कोणी तो प्लास्टिकचा जरी तो सत्य दिसणारा जरी पाठवला ना, टाकला ना तरी आपण अंगाचं पाणी होऊन जाते पटकन. का होतं? ते शरीर स्वतःच्या संरक्षणासाठी ते कार्य करायला लागतं. गोष्ट गंमत आहे ना ती. गोष्ट गंमत आहे. सत्य नाहीये. पण शरीराने दिलेली ॲक्शन कशी आहे? सत्य आहे. आपलं शरीर काय करतं? संरक्षणात्मक प्रतिक्रिया 4 स्वरूपामध्ये आपल्याला समजवते. म्हणजे फाईट करा म्हणते त्या गोष्टीसोबत. फाईट करा. तुम्हाला स्वतःला त्या घटनेपासून बाहेर काढण्यासाठी फाईट करा. म्हणजे काय तर त्या धोक्याचा प्रतिकार करण्याची तयारी आपलं शरीर करून घेते. नाही तर मग फ्लाइट करा. म्हणजे पळा. त्या धोक्यापासून दूर जाण्याची तयारी केली पटकन. आहे ना साप किंवा पाल दिसले की पटकन दूर जाण्याची तयारी. त्यांच्याशी फाईट करायचा विचार करतो का आपण? नाही. बरोबर ना? पण तेच अचानक रस्त्याने चालत असताना कुत्रा अंगावर भुंकलं, तर तेथे आपण फाईट करायची एका सेकंदामध्ये शरीर फाईट करायची तयारी करते आणि गंमतीच काय होईना पटकन खाली आपण वागतो, गोटा घ्यायला लागतो. बरोबर? आमच्याकडे असंच आहे. तुमच्याकडे? सेम. म्हणजे एका सेकंदात आपण तो निर्णय घेतला, की मी काय केलं तर स्वतःला संरक्षण करण्यासाठी फाईट मोडमध्ये आपण आलो. जेथे आपल्या अंगावर अचानक पाल, साप आहे, तेथे आपण फ्लाइट मोडमध्ये गेलो. कारण आपण काय केलं तर त्या गोष्टीपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि कधी-कधी शरीर काय करतं, तर गोठवून घेतं स्वतःला. मी एका सेकंदासाठी फ्रीज झाले, मला काही समजलंच नाही त्या क्षणी, असं आपण म्हणतो. काही क्षण शरीर स्थिर आणि निर्णय क्षमता स्तब्ध होणं, याला म्हणतात फ्रीज होणं. आणि कधी-कधी आपल्याला प्रसन्न ठेवण्याचा अतिरेक करतो. संघर्ष टाळायचा आहे. बघा एखाद्या गोष्टीची भीती वाटली, हे मात्र तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कधी-कधी एखाद्या गोष्टीची भीती वाटली, की प्रसन्न ठेवण्याचा अतिरेक होतो. कसा? संघर्ष टाळायचा आहे. संघर्ष टाळण्यासाठी स्वतःच्या गरजा आणि सीमा बाजूला ठेवून दुसऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न. कधी-कधी उदाहरण तुम्हाला सांगितलं की समजेल. एखाद्या गोष्टीची भीती वाटली, कुटुंबामध्ये सुद्धा किंवा एखादी गोष्ट घडली आहे, त्या गोष्टीची भीती वाटली. बरोबर ना? हां, कधी-कधी एखाद्या गोष्टीची भीती वाटली. समजा मुलं, म्हणजे मी जरा सीरियस उदाहरण घेणार होती, पण नाही घेतलं. ओके? हां. समजा मुलं, आपला कप वगैरे त्यांच्याच्याने फुटला. आपल्याला ती माहिती नाही पडू द्यायचं. एक माहिती आहे की मम्मी आता रागवेल, भीती वाटते. तर ते खुश करण्याचा प्रयत्न करतात वेगळ्या तऱ्हेने. बऱ्याच वेळा लोकं त्यांच्या चुका लपवण्यासाठी कुठे गेली? बऱ्याच वेळा लोकं त्यांच्या चुका लपवण्यासाठी किंवा त्यांना त्या चुकांची भीती वाटते. चुकांची भीती वाटते. भीती कशाची पण वाटू शकते ना. मग ते चुकाची असू दे, पण ती भीती वाटते. पण त्या भीती कशाची? की ज्या गोष्टीसाठी त्यांना तो संघर्ष टाळावासा वाटतो. भांडण नाही झालं पाहिजे. तेव्हा वाद नाही झाला पाहिजे. संघर्षाची ती वेळ नाही आली पाहिजे. यासाठी स्वतःच्या गरजा आणि सीमा बाजूला ठेवून दुसऱ्याला सतत खुश करण्याचा प्रयत्न, हे सुद्धा शरीर करतं. आणि ह्या प्रतिक्रिया म्हणजे कमजोरीचं चिन्ह नाहीये. तर ह्या संरक्षणाच्या आपापल्या पद्धती असू शकतात. पण इथे एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. काय? की माझं शरीर ज्या धोक्याला प्रतिसाद देत आहे, तो धोका या क्षणी प्रत्यक्ष उपस्थितीत आहे का? आणि इथे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेची भूमिका भीती बंद करण्यासाठी नाही, तर शरीराकडे परतण्याची आहे.
जेव्हा एक रेकी साधक स्वतःला स्वतः सोबत असतो, रोज मेडिटेशन करतो, स्वतः सोबत बसतो, तेव्हा उद्देश शरीराला आदेश देण्याचा नसतो. शांत हो, शांत हो. उद्देश असतो, मी इथं आहे. माझ्या शरीरामध्ये काय चाललं आहे हे मी जाणू शकतो. हा फरक खूप महत्वाचा आहे. त्या अफर्मेशन्स ज्या दिल्या जातात, त्या अफर्मेशन्स आदेश नाही आहे. तर मी माझ्या शरीराप्रती, मी माझ्या भावनांप्रती जागरूक होणे आणि आता जे थरकाप उडाला आहे, हो तो उडाला आहे, पण क्षणामध्ये लक्षात येणं की हा थरकाप खरी भीती आहे की मी शांत राहू शकतो, हे किती किती कमीत कमी वेळामध्ये तुमच्या लक्षात येतं आणि किती कमीत कमी वेळामध्ये तुम्ही तुमच्या शरीराला, मनाला त्या पूर्व अवस्थेमध्ये आणता, रिलॅक्स करू शकता, यावर कळते की तुमची साधना किती आहे. कळलं? माझ्या शरीरामध्ये काय सुरू आहे? काय माझ्या मनात सुरू आहे का? हा फरक खूप मोठा आहे. कारण शरीराशी युद्ध करायचं नाही आहे. शरीराला ऐकायचं आहे. माझं शरीर का अर्थ करते? मग आपण म्हणतो मॅडम ना, बरेच लोकांचा एक प्रश्न असतो. काय माहितीये का? मला ना नेहमीच माझा जीव धडधड करतो. नेहमीच मला भीती वाटते किंवा नेहमीच काय होते? टेन्शन येतं. आता आपल्याला शरीराकडे जागरूकतेने बघायचं आहे. कळलं? जसं-जसं मेडिटेशन करायला लागेल, तसं-तसं समजेल, की मी माझ्या शरीराला जागरूकतेने बघू शकत आहे. हे वाढत चाललं आहे हळू-हळू. एकदम होणार का? यासाठी काय लागेल? प्रॅक्टिस. बरोबर ना? मी असं नाही म्हणणार, की एका एका सेशनमध्ये पूर्ण तुमची भीतीमधून तुम्ही निघून जाणार. आम्ही शक्यतो आता आम्ही सगळेच रेकी हीलर्स, सगळेच ग्रँडमास्टर शक्यतो आम्ही हे म्हणतो ना, पण मला छोट्या-छोट्या गोष्टीची भीती वाटत नाही. बरोबर ना? याचं कारण काय? तर मनाला कळायला लागलं आहे. शरीराची शरीराची भाषा समजायला लागली आहे. शरीर संकेत देणारच. पण ते संकेत समजून घेण्याची क्षमता तत्काळ विचारांमध्ये आल्यामुळे त्या गोष्टीबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. म्हणजे मी माझ्या शरीरासोबत युद्ध करण्याऐवजी माझ्या शरीराला ऐकायला सुरुवात केलेली आहे. मग कधी-कधी हे पण बघावं लागतं, की धोका हा वर्तमानामध्ये आहे. आता आहे, की भूतकाळाची सावली आत्ताच्या या वर्तमानावर पडली आहे. कधी-कधी आता घडलेला छोटासा प्रसंग जुन्या अनुभवाला स्पर्श करतो. जसं की एखाद्या व्यक्तीने लहानपणी त्याची वारंवार टीका अनुभवली आहे. तर मोठा झाल्यानंतर मोठेपणी साधी चूक देखील त्याला त्याच्यामध्ये असामान्य अशी भीती निर्माण करू शकते. मोठी भीती निर्माण करू शकते. कारण त्याला वारंवार टोकल्या गेलाय प्रत्येक गोष्टीसाठी. आपल्याकडे याला टोकणं म्हणतात. आहे ना, तू असाच आहे, तू असाच आहे, तू तसाच आहे. वारंवार टीका केल्या गेली. मग त्यामुळे साधी चूक त्याला मोठी भीती वाटते. अरे, एक कप फुटला. काय फरक पडला एक कप फुटला तर? एक डिश फुटून गेली. काय फरक काय पडला एवढा? आपण पण जर का त्या एक कप फुटण्यामुळे त्याला पनिशमेंट मिळाली असेल, तर मोठं झाल्यानंतर मोठं थोडंसं काही झालं, की त्याला थोडीशी जरी मोठी चूक असेल, तर त्याला त्याची असामान्य अशी भीती निर्माण होऊ शकते. एखाद्या नातं आहे, एकदा नात्यात विश्वासघात जर का अनुभवला ना, तर नवीन नातं एखादं आलं ना, तर त्या नात्यामधली छोटीशी अनिश्चितता, छोटीशी चूक देखील ना, अगदी धोक्यासारखी वाटू शकते. अरे, खूप सतर्कपणे तो विचार केला जातो. असं होतं. एखादी व्यक्ती आहे, आर्थिक संकट त्यांनी अनुभवलं आहे. तेव्हा त्या लोकांना त्यांच्याकडे पैसे आल्यानंतर सुद्धा किंवा परिस्थिती सुधारल्यानंतर सुद्धा पैशांविषयी खूप जास्त असुरक्षितता त्यांना जाणवते आणि म्हणून बऱ्याच वेळा काय होते, तर नवीन पिढीला जुनी पिढी काय म्हणते, "खर्च करू नका, जमाचं ठेवा." अनेक गोष्टींवर बंधनं टाकायला बघते. बरोबर, कारण त्यांना त्या पैशांबद्दल असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते.
मग हे कुठून आलं? कुठून आलं? हे भूतकाळामधून आलं. एखाद्या व्यक्तीने अपयश अनुभवलं आहे आणि अपयश ठीक आहे, पण अपयशानंतर जर अपमान अनुभवला असेल, तर नवीन संधी समोर सुद्धा मन म्हणू शकतं, पुन्हा तसंच झालं तर, पुन्हा अपयश आलं तर. याचा अर्थ असा पण नाही की प्रत्येक भीती ही अगोदर घडलेल्या घटनेतूनच आली, अशी नाही. पण बऱ्याचदा पूर्व अनुभव, वर्तमान परिस्थितीचा अर्थ आपण कसा लावतो यावर प्रकाश टाकू शकतात. पूर्वी आलेले अनुभव आताच्या परिस्थितीचा अर्थ आपण कसा लावू शकतो? असं झालंय ना, एक वेळ ज्यांनी विश्वासघात अनुभवला, त्यांनी पुन्हा नात्यावर विश्वास ठेवताना जरासं आलं ना, भीती वाटली ना. येस. एखाद्याने पैसे दिले आणि त्यांनी त्यांनी परतच दिले नाही. तर परत देताना किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने पैसे उसनवार मागल्यानंतर आपण सढळ हाताने देताना देतो का? नाही. का? दिले तर परत त्यांनी नव्हते. दिले परत ए व्यक्तीने नाही. ए व्यक्तीने विश्वासघात केला. पण बी व्यक्तीलाही पैसे उसनवार देताना मनामध्ये जरा भीतीची भावना आली. का आली? तुम्ही डायरेक्ट काय केलं ना, विश्वासघात हा शब्द आहे ना, फक्त नात्यासंबंधातच ठेवला. बाकी अनेक ठिकाणी विश्वासघात होऊ शकतो. नात्यामध्ये सुद्धा जिथे विश्वासघात झाला, तेव्हा नवीन नातं निर्माण करत असताना मग तर तिथं विचारूच नका. काय म्हणतो ना आपण? पाणी सुद्धा फुंकून पितो आपण मग. आहे ना, असंच म्हटलं जातं ना? ताक, ताक. हां, ताक. ताक सुद्धा फुंकून पिलं जातं. असं होतं मग ते. आहे ना? हां. कारण तो भूतकाळ आहे. आणि म्हणूनच मग काय ती भीती दाबून टाकायची आहे का? नाही, ती दाबायची नाही. पण त्या भीतीला अंतिम सत्यही मानायचं नाही. तिला तपासायचं आहे. माझं शरीर आज कोणत्या अनुभवाला प्रतिसाद देत आहे? धोका आता आहे, वर्तमानात आहे, की जुन्या अनुभवाची सावली वर्तमानावर पडली आहे? आणि सेम त्या जुन्या भावनिक जखमांसोबत दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा दृष्टिकोन येथे सुद्धा अतिशय संवेदनशील असला पाहिजे. कसा? रेखी म्हणजे जुन्या आठवणी मिटवण्याची किंवा वेदना क्षणामध्ये काढून टाकण्याची पद्धत नाही. त्या वेदना, त्या दुःख, त्या अनेक गोष्टी आपण नाही विसरू शकणार. लगेचच विसरून टाकण्यासाठी रेखी नाही आहे. पण जेव्हा एक हीलर नियमित साधना करतो, छान अफर्मेशनसह ऊर्जा ग्रहण करतो, तेव्हा काही व्यक्तींना स्वतःच्या अनुभवासोबत ते आलेले अनुभव, त्या अनुभवासोबत अधिक करुणामय, अधिक शांत आणि अधिक स्थिर उपस्थित राहण्याची साठी एक आधार देऊ शकतो. आणि म्हणून आपण काय म्हणतो, की त्या दुःख आणि वेदनांमधून बाहेर निघण्यासाठी ज्या गोष्टीमुळे ती भीती निर्माण व्हायची, त्या गोष्टीमधून बाहेर निघण्याची साठी मला ऊर्जेनी मदत केली. अगोदर त्या गोष्टीची खूप भीती वाटायची. आता त्या त्या दुःखाची भीती वाटायची, लोक सोडून जातील याची भीती वाटायची. आता मात्र त्या भीतीमधून मला हळू-हळू स्थिरत्वानं मी हळू-हळू बाहेर निघाले आहे. म्हणजे काय? तर भावनांना चले जाओ असं नाही म्हटलं तिथं. तिथं असं नाही म्हटलं त्या भावनांना निघून जा. पण आपण स्वतःला सांगतो काय? की ती भावना माझ्यामध्ये उपस्थित आहे. ती भीतीची भावना माझ्यात उपस्थित आहे. मी तिला दाबणार नाही आणि तिच्यामध्ये हरवणार सुद्धा नाही. आपण त्या भीतीमध्ये, त्या विचारामध्ये हरवून सुद्धा जात नाही, तर तिच्यासोबत जागरूकपणे उपस्थित राहू शकतो. आणि याला साक्षीभाव म्हटलं जाते. येथे साक्षीभावाची सुरुवात होते. एक चिंतेचं चक्र मी तुम्हाला सांगते. चिंता भविष्यामध्ये कशी बरं ऊर्जा घेऊन जाते? कशी बरं जाते? बघा,
एक चक्र तुम्हाला सांगते. एखादा प्रसंग घडतो, मन त्याचा धोकादायक अर्थ लावतो. याचा अर्थ या अर्थामुळे शरीर प्रतिक्रिया देतं. काय झालं बघा परत सांगते. चिंता कशी येते? एखादा प्रसंग घडतो आठवा. तुम्हाला आठवला बरोबर. मन त्याचा धोकादायक अर्थ लावतो आणि या अर्थामुळे शरीर प्रतिक्रिया देतं आणि शरीरातील प्रतिक्रिया पाहून मनाला आणखी खात्री वाटते. काय? बघ काहीतरी चुकीचं आहे. हो मॅडम, मला ना माझ्या मनाने माझ्या शरीराने संकेत दिला होता. माझा जीव धडधड करायला लागला आणि मग तसंच घडलं. बरोबर? आपण अनेकदा म्हणतो. मग आपण परिस्थिती टाळतो. आपण म्हणतो काय बघ काहीतरी चुकीचं आहे. आपण परिस्थिती टाळतो. टाळल्यावर काही काळ थोडा वेळ दिलासा मिळतो आणि मन काय शिकतं माहितीये काय? हां, परिस्थिती टाळल्यामुळे मी सुरक्षित राहतो. माहितीये पुढच्या वेळेस आहे ना चिंता अधिक सक्रिय होते. म्हणजे काय? एखादा प्रसंग आला, त्याचा धोकादायक अर्थ काढला, शरीराने प्रतिक्रिया दिली, आपण गोष्ट टाळाटोळ केली, की तात्पुरता दिलासा, पुन्हा चिंता. मग येथे आपल्याला टाळाटाळ करायची आहे का त्या चिंतेवर? नाही. तात्पुरता दिलासा मिळवायचा आहे का? नाही. इथंच फसतो. आणि मग आपण म्हणतो पहिले आहे ना, मला चिंता आहे ना मॅडम, थोडीशी आपण मग थोडंसं रिलॅक्स झालं ना किंवा ओंकार केलाय ना 5 मिनिट की मग रिलॅक्स वाटायचं. किंवा मग थोडंसं ना एखादं नामस्मरण केलं की किंवा मग एखादा पॉवर बॉल केला आपला की मॅडम ठीक वाटायचं. पण आता ना परत पुन्हा मी माझ्या मनाला सवय लावली. आता 2 वेळा पॉवर बॉल करावा लागतो. काय होतंय, जसं आपण मेडिसिनची सवय लावतो ना, तसं हे पण केलंय. काय केलं आपण? आपण टाळाटाळ केली आहे. हे नाही करायचं आहे. येथे काळजी आणि समस्या सोडवणं या 2 गोष्टीमधला फरक समजून घ्या. काय झालं तर? आणखी काय झालं तर? मग पुढे काय? पण जागरूकता विचारते. या क्षणी माझ्या हातात काय आहे? समजा चिंता आली एखाद्या गोष्टीची. आलं एखादं टेन्शन तुम्हाला, आलं? डोक्यात घ्या, डोक्यात घ्या. काळजी काय विचारते? काय झालं तर? आणखी काय झालं तर? मग पुढे काय? हे काळजी. पण जागरूकता विचारते, या क्षणी माझ्या हातात काय आहे? ठीक आहे, मला या गोष्टीची चिंता आलेली आहे. मला या गोष्टीची भीती वाटते आहे. या गोष्टीची काळजी वाटत आहे. पण आता माझ्या हातात काय आहे? ही जागा ऊर्जेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. चिंतेमध्ये आपलं लक्ष सतत भविष्यातील शक्यताकडे धावतं. आपल्याला तेथे स्वतःला थांब, थांब, थांब करायचं नाही. तेथे विचारायचं आहे स्वतःला, काय? मी काय करू शकते? आता माझ्या हातात काय आहे? मुलगा घरी आला नाही, काळजी वाटते, काळजी वाटते, काळजी वाटते, चिंता, चिंता, चिंता. माझ्या हातात काय आहे? काय आहे? येस. पटकन ऊर्जा दिली. तू सुरक्षित आहे. तू योग्य वेळेत घरी पोहोचलेला आहेस. आहे ना? व्हायब्रेशन सकारात्मक देणे ही माझ्या हातात आहे ना सध्या. मी काय करू शकते? हं? हं. मी त्याच्या सुरक्षेसाठी योग्य योजना करू शकते. मी 2 लोकांना सांगू शकते, की हा येणार आहे. बघा थोडासा. बरोबर की घाबरून जायचं. कळलं? मला माझ्या चिंतेकडे जागरूकतेने बघता आलं पाहिजे. आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं हे आहे, की चिंतेमध्ये आपलं लक्ष सतत भविष्यामधील शक्यताकडे धावत राहतं आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो. तसं आपण वर्तमानामधील हे आपल्या अफर्मेशन, हस्तस्पर्श, श्वास यामुळे आहे ना त्या शांत उपस्थितीकडे पाहण्याचा, स्वतःकडे परतण्याचा ही प्रॅक्टिस येते. जेव्हा ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा समजतं, की मी चिंतामुक्त आहे. म्हणून म्हणतो ना आपण आजच्या दिवशी मी शांत आहे. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त आहे. भविष्य बदलण्याची हमी कोणी देतं का? नाही. तर भविष्याच्या कल्पनेमध्ये हरवलेल्या स्वतःला वर्तमानात परत भेटण्यासाठी आपण आहे. भविष्यामध्ये जे घडणार आहे ते घडणारच आहे. पण त्या भविष्याच्या चिंतेने आजचं वर्तमान काळ खराब करतो आणि आजचं वर्तमान खराब झाल्यामुळे भविष्य पण खराब करतो. बरोबर ना? नकारात्मक व्हायब्रेशन क्रिएट करून. तेथे आपण ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा भविष्याच्या कल्पनेमधून हरवलेल्या आपल्याला स्वतःला वर्तमानात परत येण्यासाठी
भेटण्यासाठी ऊर्जा मदत करते. मग एक पुन्हा आपण विचार करूया, आपण एक हिलर असतो, एक रेकी हिलर चक्र समजतो, बरोबर ना? चक्र समजतात ना सगळ्यांना? मूलाधार, स्वाधिष्ठान. एक थोडासा दृष्टिकोनातून आपण बघूया, ऊर्जेच्या भाषेमध्ये समजून घेऊया. बघा, चक्रांची मांडणी, एक सेकंद. चक्रांची मांडणी हे वैद्यकीय निदान किंवा वैद्यकीय निष्कर्ष आहे बाबा, असं नाही. पण ऊर्जेच्या साधनेमध्ये अनुभव समजून घेण्यासाठी वापरली जाणारी ही आध्यात्मिक, प्रतिकात्मक आणि आध्यात्मिक चौकट आहे. मग भीतीच्याच बाबतीत आपण चक्र विचार करूया. आणि सुरक्षिततेचा जर संदर्भ घेतला तर मूलाधार चक्र, जसं आपण साधना करायला लावतो, मूलाधार चक्र आपल्याला विचारायला लावतं, माझ्या जीवनात मला कोठे आधार जाणवतो? घर, शरीर, नातं, आर्थिकता, दिनचर्या, माझा स्वतःवरील विश्वास, यापैकी कुठे स्थैर्य निर्माण करण्याची मला गरज आहे? मला माझ्या कुठल्या गोष्टीमध्ये स्थिरत्व हवं आहे? कोण विचारतं? मूलाधार. माझं मूलाधार मला विचारते, की मला कोठे आधार जाणवतो? माझं स्वाधिष्ठान, मी म्हणजे आपलं स्वाधिष्ठान चक्र आपल्याला अनिश्चित अनिश्चितता यांच्या सोबत असलेल्या नात्याकडे पाहायला लावतो. अनिश्चितता. जीवनात सर्व काही नियंत्रित करता येणार नाही. मग बदलासोबत तुटून न जाता लवचिक राहण्याची त्या माझी क्षमता किती आहे हे मला कोण दाखवतं? नवं शिकण्याची, लवचिक राहण्याची क्षमता त्या प्रसंगांमध्ये मला स्वाधिष्ठान शिकवतो. त्या घटना माझ्या नियंत्रणात नाहीत. मणिपूर मला काय शिकवतं? मणिपूर चक्र एक महत्वाचा फरक दाखवतो. नियंत्रण आणि कृती क्षमता. नियंत्रण म्हणतं सगळं माझ्या मनाप्रमाणे घडलं पाहिजे, आणि कृती क्षमता काय म्हणते? सगळं माझ्या हातात नाही, पण जे माझ्या हातात आहे ना, त्याबद्दल मी जागरूक कृती करू शकतो, मी ऍक्शन घेऊ शकतो. धैर्य, धडाडी, नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये. आपण म्हणतो ना, सोलर चक्र ऍक्टिव्ह असेल तर व्यक्ती योग्य निर्णय घेण्याची भीती वाटत असेल तर त्या भीतीवर मात करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करतो. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या या साधनेमध्ये या ऊर्जा केंद्रांकडे लक्ष देणं साधकाच्या, हिलरच्या, ध्यानी व्यक्तीच्या स्वतःच्या सुरक्षितता, त्या भावनांमधील लवचिकता आणि कृती करण्याची ऍक्शन, त्या अनुभवांकडे अंतर्मुखपणे पाहण्याची एक पद्धत आहे. ऊर्जेसोबत जोडतो. मणिपूर चक्र धैर्य, धडाडी, नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करते. त्या भीतीवर, त्या द्वेषावर, त्या चिंतेवर मात करण्यासाठी, त्याला स्वीकारण्यासाठी मदत करते. आणि म्हणून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा अर्थ फक्त माझं मन शांत करा एवढाच नाही. माझं मन शांत करा, त्यासोबतच अधिक खोलवर साधना आपल्याला विचारायला शिकवू शकते स्वतःला, की माझी ऊर्जा कोठे अटकलेली आहे, मी कोठे असुरक्षित आहे, आणि मी कोठे अतिनियंत्रण करत आहे. मला असं वाटते माझ्या मुलांच्या भविष्यावर माझंच नियंत्रण पाहिजे, आणि ते थोडेसे इकडे तिकडे वागले की माझा जीव धडधड धडधड. बरोबर? हा, कारण मला अतिनियंत्रण हवं आहे, मी अतिनियंत्रित करत आहे. मला ही ना ऊर्जा मला निरीक्षण करायला शिकवते, आणि मला कुठे स्थिर होऊन एक योग्य पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे हे मला ऊर्जा शिकवते. विचारायला शिकवते स्वतःला प्रश्न म्हणजे काय? मला भीतीवर नियंत्रण नाही, आणि
मला भीती आणि माझ्यामध्ये जागा निर्माण करायची आहे. आज आपण जे शिकलो ना, खरंच सेशन थोडं कठीण आहे. पण आजच्या संवादामधलं महत्वाची जाणीव तुम्हाला समजून घ्यायची आहे. काय? की आपण मी सुरक्षित आहे. एक वाक्य आहे, मी सुरक्षित आहे आणि दुसरं वाक्य आहे, मला या क्षणी सॉरी, मी असुरक्षित आहे. आता ते पॉझिटिव्ह बोलायची सवय झाली ना. हं. मी असुरक्षित आहे. हे एक वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आहे, मला या क्षणी असुरक्षितता जाणवत आहे. दोन्ही गोष्टी सारख्या वाटल्या. कोणाकोणाला सारख्या वाटल्या? पण यामध्ये संपूर्ण साक्षीभाव दडलेला आहे शांताताई. मी सुरक्षित आहे, मी असुरक्षित आहे असं म्हटलं, की अनुभव माझी ओळख बनतो. काय? असुरक्षितता हा अनुभव आहे. ती ओळख झाली. पण मला असुरक्षितता जाणवत आहे असं म्हटलं, की माझ्यामध्ये थोडी जागा निर्माण होते आणि येथे विवेक जन्म घेतो. या जागेमध्ये आणि जेव्हा आपण ऊर्जेसोबत जोडतो, तेव्हा या छान ध्यान करत असताना साधनेचा सुंदर अंतर्गत परिणाम याच स्वरूपामध्ये आपल्याला अनुभवता येतो. काय? की प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यामधली जागा. तो असुरक्षिततेला लगेच प्रतिकार द्यायचा आहे का? की थोडंसं क्षणभर विचार करून प्रतिसाद काय द्यायचा? भीती आली, पण लगेच निर्णय नाही. चिंता आली, पण लगेच निष्कर्ष नाही. शरीर तणावामध्ये आलं आहे, पण लगेच स्वतःसोबत संघर्ष नाही. क्षणभर मौन, क्षणभर स्वतःशी संपर्क, साक्षीभाव म्हणतो आपण त्याला. आणि मग प्रश्न, वास्तविकता काय आहे? आणि यालाच आपण भीतीवर विजय म्हणत नाही, तर याला आपण भीतीच्या उपस्थितीत राहून जागृत राहण्याची क्षमता, म्हणजे त्या भीतीला स्वीकारण्याची किंवा त्याकडे बघण्याची क्षमता, ते स्थैर्य स्वतःमध्ये निर्माण करण्याची क्षमता. आणि असं करत असताना हळूहळू असं जाणवेल, की अरे, केवढ्या मोठ्या भीती अशा होत्या, की मुळात त्या भीतीच नव्हत्या. फार कमी गोष्टींची भीती आहे. तुम्हाला माहिती आहे, जन्मतः माणसाला उंचावरून खाली पडण्याची भीती आहे. माणसाला भीती वाटू शकते, बाळाला, बेबीला सुद्धा. मोठ्या आवाजाची, बाळ जन्मतःच 2 गोष्टींची भीती आहे. कशाची भीती? म्हणजे दचकतो माणूस. कशानी? मोठ्या आवाजाने. आणि दुसरा म्हणजे पडण्याची, वरून पडण्याची. या 2 भीती सोडल्या, तर जन्मतः आपण कोणतीच भीती आणलेली नाही सोबत. या सगळ्या इथं निर्माण झाल्या आहेत. कळलं? कधी कोणी सांगितलं, लहान असतो एवढ्या आपण. आपल्या लेकराला, आमच्या दादाला आम्ही सांगायचो, "काडीवाला बुवा आला." इथून पासून भीती. किती आपण लेकरांना भीती दाखवतो. हो ना? असं माहिती असतं तर तेव्हा असं बालपण नसतं गेलं. ह्या सगळा अभ्यास असता तर. आहे ना? पण मग आम्हाला पण या सगळ्या गोष्टी उशिरा मिळाल्या. तुम्हालाही असंच वाटलं आता, अरे हो, आपण आपल्या लेकरांना केवढ्या भीती दाखवल्या. ते झालं, ते झालं. ओके, आता त्या गोष्टीचा विचार नाही करायचा. पण आता मात्र आपल्याला त्या भीतीच्या उपस्थितीत राहून ज ज जागृत राहण्याची क्षमता आपण निर्माण करूया. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकीचा संबंध येथेच गहन गहन होत जातो. दिव्य ऊर्जा आपल्याला आश्वासन देत नाही, की आयुष्यामध्ये पुन्हा भीतीच येणार नाही. जीवनात अनिश्चितता असेल, प्रत्येकाचं आयुष्य आहे. घडामोडी घडतच असतात, बदल असतील. काही गोष्टी आपल्या हातात असतील, काही गोष्टी आपल्या हातात नसतील. पण नियमितपणे शिस्तबद्ध साधनेमधून आपण स्वतःशी एक वेगळं नातं मात्र विकसित करू शकतो. भीती आली ना, तरी मी स्वतःला सोडणार नाही. चिंता आली, तरी मी प्रत्येक विचाराला सत्य मानणार नाही. आणि कधी शरीर तणावामध्ये गेलं, तर मी त्या शरीरासोबत युद्ध नाही करणार. मी थांबू शकतो. मी जाणू शकतो आणि मी वास्तव तपासू शकतो. आणि मी मग पुढचं पाऊल निवडू शकतो. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडलेली साधना व्यक्तींना याच स्थिर, करुणामय आणि सजग अंतर्गत अवकाश आपण ज्याला म्हणूया, याचा अनुभव देऊ शकते, की माझ्यामध्ये स्थिरत्व आलं आहे मॅडम.
हे स्थिरत्व असं आहे. म्हणजे ना फक्त हा प्रवास ऊर्जा अनुभवण्याचाच नाहीये बरं काय. ऊर्जेसोबत जुडणे, रेखीचा प्रवास केवळ ऊर्जा अनुभवण्याचा नाहीये, तर तो हळू-हळू स्वतःसोबत उपस्थित राहण्याचा प्रवास आहे. आपण काय शिकलो होतो स्वतःसोबत? आहे ना, पहिलं सेशन काय आहे? स्वतःला ओळखणं, स्वतःसोबतचं नातं घट्ट करणं आणि मग स्वतःसोबतचं नातं घट्ट करणं म्हणजे स्वतःला घाबरत राहू देणं आहे का? नाही. तर तो माझ्या आतला मी जेव्हा घाबरते ना, तेव्हा त्याला कसं ओळखायचं हे स्वतःसोबत समजून घेणं, माझ्या शरीराची भाषा मला समजून घ्यायची आहे. हळू-हळू स्वतःसोबत उपस्थित राहायचा, हा प्रवास अनुभवायचा आहे आणि या उपस्थितीमध्ये एक वाक्य जन्म घेणार काय? मी माझी भीती नाही. मी तिचा जागरूक साक्षी आहे. याचा अर्थ धोका दुर्लक्षित नाही करायचा. पण धोका असेल तर सुरक्षित कृती करायची. मदत आवश्यक असेल तर मदत घ्यायची. आणि भीती किंवा चिंता बरोबर. भीती किंवा चिंता तीव्र दीर्घकालीन असेल तर आपल्या झोपेवर, आपल्या कामावर, आपल्या नात्यावर आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होतात. त्याबद्दल आज आपण नाही बोलणार. जर काय याचा परिणाम खूप जास्त झालेला असेल, तर मानसिक सायकियाट्रिस्टची तुम्ही ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता. पण ही दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर तुम्हाला एवढं सांगते, ज्या अनेक गोष्टींसाठी मानस उपचारांची गरज पडायची, ते उपचार, ते सर्व आजार बऱ्याच लोकांच्या त्या अँक्झायटीच्या, त्या डिप्रेशनच्या, त्या रात्रीच्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या आहेत का? कारण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा ही ही भीती, चिंता किंवा तणावावरील उपचाराची हमी जरी घेत नाही, जरीही वैद्यकीय उपचार आणि मानस उपचाराची जागा घेत नाही, तरीही ही ऊर्जा एक पूरक साधना आहे. आणि या साधनेसोबत जसं-जसं आपण जातो ना, तसं-तसं आपण आपल्या भीतीवर, चिंतेवर नियंत्रण मिळवू शकतो. आपल्याला पुन्हा आपण नियंत्रण हा शब्द आला. नियंत्रण नव्हे, तर त्याकडे योग्य पद्धतीने पाहण्याची क्षमता विकसित करू शकतो. माझ्या मनाला, माझ्या शरीराला मी वाचवू शकते. आणि म्हणून आजपासून भीती आली, की फक्त माझी भीती कशी घालवू? एवढाच प्रश्न विचारू नका. मॅडम या भीतीमधून मी बाहेर कसा निघू? एवढाच प्रश्न नाही. तर नवीन प्रश्न आता स्वतःला विचारूया, की ही भीती मला नेमकं काय सांगत आहे? आणि मी तिच्याकडे किती जागरूकपणे पाहू शकतो? कारण ती भीती माझा शत्रू नाही. ती सुरक्षिततेची आवश्यकता दाखवणारा एक संकेत सुद्धा असू शकतो. पण संकेत मिळणं आणि त्या संकेताच्या अधीन होणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आजची आपली एक अंतिम जाणीव, मी माझ्या भीतीला दाबत नाही. मी माझ्या भीतीपासूनही पळत नाही. मी माझ्या भीतीला माझं भविष्य ठरवू देत नाही. मी तिला जाणतो. मी तिचा संदेश तपासतो. स्वतःला स्थिर करतो आणि मग जागरूक पाऊल निवड. याच ठिकाणी माहिती संपली आणि साधना सुरू झाली. कारण या गोष्टी फक्त समजून घेऊन जीवनात उतरत नाही. यासाठी या शरीराला स्थैर्याचा अनुभव द्यावा लागतो. मनाला वर्तमानामध्ये परतण्याची प्रॅक्टिस करावी लागते आणि ऊर्जेला बॅलन्स होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आणि स्वतःला स्वतःसोबत शांतपणे उपस्थित राहण्याला शिकवावं लागतं. योग्य प्रशिक्षण आणि दीक्षेनंतर नियमित साधना जर करत असाल ना, तर तुम्ही इतरांना या चिंता मुक्त करण्यासाठी असं म्हणूया, या चिंतेकडे, त्या वेदनांमधून बाहेर काढण्यासाठी मदतगार होऊ शकता. स्वतः तर बाहेर निघणारच, पण इतरांनाही बाहेर काढू शकता.
एवढी क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणारी ही ऊर्जा. आणि ज्यांनाही ह्या प्रकारे स्वतःच्या चिंता, भीती, ती काळजी याकडे योग्य प्रकारे बघणं शिकायचं आहे. साधनेनंतर यावर माझ्या माझ्या भावनांवर, माझ्या शरीरावर, माझ्या मनावर माझं राज्य करायचं आहे. त्या भीतीचं, त्या चिंतेचं, त्या त्या अनेक नकारात्मक गोष्टींचं राज्य आज येथे करते आहे. आपल्या भविष्यावर त्याच गोष्टीचं राज्य होत आहे. आहे ना? म्हणून वेगवेगळे आजार निर्माण होत आहेत. माझ्या ह्या सर्व गोष्टीवर मला या सगळ्या गोष्टींकडे जागरूकपणे बघायचं आहे. आणि हे बघण्यासाठी आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवीन बॅच लवकरच सुरू होत आहे. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा. नक्कीच जे सन्माननीय सदस्य नवीन आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स इथे चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. ती त्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आजचं सेशन हे भीतीचं पहिला टप्पा आहे. पुढच्या रविवारच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे की भीती उपस्थित असतानाही माझ्यामध्ये स्थिर, जागरूक आणि योग्य दिशा निवडणारी चेतना कशी जागृत ठेवायची. याचा पुढचा टप्पा आपण पुढच्या संडेला बघणार आहे. कारण सेशन खूप मोठं होतं. काही वेळ हा प्रश्न मनात ठेवा. आपण आज काय केलं? आज समजलो आपण भीती माझ्यामध्ये काय करते. पुढे आपण शोधूया की ही भीती आहे, एकदम जाणार नाही, पण ही असताना माझ्यामध्ये स्थिर, जागृत आणि योग्य दिशा निवडणारी चेतना कशी बरं जागृत ठेवायची आणि ती कायम कशी जागृत ठेवायची. त्या भीतीच्या पलीकडे सुद्धा माझ्या आतमध्ये काहीतरी आहे का? हो आहे. आणि जे तिला बघू शकतं, जे तिला समजू शकतं आणि जे तिच्या अधीन न जाता जागरूकपणे पुढे जाऊ शकतं. आणि म्हणून सर्व सन्माननीय सदस्य अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या ऊर्जेसह जोडल्याने आपण आपल्या भीतीसह सहजपणे पुढे जाऊ शकतो. ती नष्ट नव्हे तर तिला जागरूकपणे बघून तिला किती महत्व द्यायचं, त्या क्षणाला मी काय वागायचं, कसं मनाची, शरीराची जी व्हायब्रेशन्स आहेत त्याला मन आणि जागरूकतेने कशा प्रकारे पुढे जायचं हे आपण पाहिलं आहे. काही कोणाला प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. कोणाला प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. हा, एक मिनिट. पटकन फक्त प्रश्न असेल तर पटकन हँड राईज करा आणि अनुभव सांगायचा असेल तर पटकन करा. तुम्ही माईक सुरू करू शकता. काही प्रश्न कोणाला? काही प्रश्न कोणाला? ओके, प्रश्न दिसत नाही आहे. कोणी असं आहे का की मॅडम खरंच मला? हा, बोला. आता भीतीचं चाललेलं ह्याच्यावर लेक्चर चाललं तर माझ्या छातीत धडधड चालू होते सारखी. बर, तेवढं मग जाणवत होतं मला. हा, मग आता विचारा स्वतःला ही भीती आहे का? हे काय हे विचारा स्वतःला. हं, ओके, हं, ठीक आहे. हा, विचारा स्वतःला. हे आपल्याला हळूहळू बंद होईल. ओके शोभाताई, हळूहळू हळूहळू यावर. हं, चालेल. हा, हेच तर शिकायचं आहे ध्यानामधून. ओके, अधिक काही प्रश्न कोणाला? प्रश्न आजच्या सेशन मधलं अमुक अमुक समजलं नाही असं काही आहे का? चला, कोणी नाहीये. ओके, सन्माननीय सदस्य अनुभव कोणाला शेअर करायचे आहेत आजचे? बोला, आज आपल्या रसिका मॅडम आलेल्या आहेत.
आत्मनमस्ते सगळ्यांना. परिचय द्या. हा. मॅम भीती आहे. वा. ओके. आत्मनमस्ते सर्वांना. माझं नाव रसिका पालकर आणि मी कोकणातून आहे आणि गेली 13 वर्ष मी लंडनला राहते. माझी रेकी बरोबरची ओळख अशी की ग्रँड मास्टर 14 मध्ये तुमच्यापैकी काही जण ओळखत असतील, गीतांजली पालकर म्हणून आहेत. त्या माझ्या नणंद आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा केलं रेकी आणि त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं रेकीबद्दल आणि त्याच्या आधी मला रेकी बद्दल काहीच माहिती नव्हती, हम्म. ऐकून पण नव्हते याच्याबद्दल. आणि ताईने जेव्हा मला इंट्रोड्यूस केला रेकी, तर मी इथे बघितलं की मला फेस टू फेस काही करता येईल का हम्म. रेकी. पण नंतर थोडा असा विचार केला की मातृभाषेतून शिकलो सॉरी मी जरा घाबरली. हम्म. मातृभाषेतून जर शिकलो तर ते जास्त हार्टमध्ये आपल्या उतरेल असं. आणि हम्म. त्या अनुषंगाने मराठीतून आहे म्हटलं आपण चांगल्यापैकी शिकू शकू. हम्म. सो असा विचार करून मी जानेवारीमध्ये जॉईन झाले आणि आता मी ग्रँड मास्टर 16ला आहे आणि खूप छान प्रवास चालू आहे. आणि रेकीच्या आधीची मी आणि आताची मी खूप खूप बदल आहे. जसं की मॅडम बोलल्या की एखादा कप फुटला तरी सुद्धा खूप गोंधळ असायचा माझा. खूप सारी चिंता, खूप सारे विचार. कारण आपण कुठेही राहिलो तरी माणूस म्हणून बदलत नाही ना. जोपर्यंत आपल्या मॅमनी जसं शिकवलं आपल्याला की रेकीचे सिम्बॉल आपण शिकलोच आहोत. पण त्याआधी सद्गुणांचा विकास होणं खूप गरजेचं आहे. आणि मला रेकीला जॉईन झाल्यानंतर त्याचा विकास पहिला झाला. हम्म. कारण कारण यंग असतानाच बाहेर पडले मी. हम्म. त्यामुळे थोडं बाहेरचं जग जास्त पाहिलं. त्यामुळे ह्या हम्म. सद्गुण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरा लांब लांबच होत्या. हां आणि त्या शिकले. परत चक्रांची माहिती मिळाली की 7 चक्र असतात. आपण देवळामध्ये वगैरे पाहतो ह्या 7 चक्रांबद्दल. पण त्याचा प्रत्यक्षात अनुभव नव्हता आणि ते बॅलन्स नसतील तर काय अवस्था होते हेही कळलं. सो त्यानंतर बरोबर मेडिटेशन चालू आहे. मेडिटेशनमुळे खूप फायदा होतोय. छोटे-छोटे हीलिंग्स पण होतायत लाईफमध्ये. आणि रेकीला जॉइन झाल्यानंतर खूप सारे इन्सिडेंट झाले. गेल्या काही 2 महिन्यातच माझ्या घरी म्हणजे माझे दोन्ही काका ऑफ झाले. 1 महिन्याच्या अंतरावरती. एक होते तर आजारी होते छोटे काका आणि दुसरे काका वयामुळे गेले. हायपरटेन्शन झालं त्यांना छोट्या काकांचं. त्यामुळे मोठे काका पण गेले. पण मी जुनी मी जर असते रेकीच्या आधीची, तर मी खूप सारा म्हणजे माझे दोन्ही काका खूप जवळचे होते. तर मी खूप त्रागा केला असता, खूप दुःख गेलं असतं. त्यातून बाहेर पडलीच नसती. परंतु रेकीमध्ये आल्यानंतर मॅमने शिकवलं आपल्याला की दुःख किती करायचं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं. आणि त्यामुळे मी त्यांना ऊर्जा देऊ शकले आणि वेगळ्या दृष्टीने विचार केला बाजूने. आणि जसं की आत्ताच मॅम बोलल्या की भीती येते, आपल्या पोटात गोळा येतो, आपल्याला अ, लगेचच त्रास होतो त्याचा चक्र इम्बॅलन्स असल्यामुळे. तर असे 2 इन्सिडेंट झाले की ज्यामध्ये मी लगेचच विचार केला की घाबरून जायचं नाहीये. आपण दुसरा कसा विचार करता येईल. सर खूप छान अनुभव आहेत आणि रेकीला जॉइन झाल्यापासून अ, आणि चिंता करणं मी विसरलेच आहे. आणि आणि दुसरं म्हणजे फॅमिलीसोबतचं रिलेशन खूप सुंदर झालेलं आहे. आता माझे सासू-सासरे इकडे लंडनला आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबरचं पण नातं खूप सारं बदलल्यासारखं वाटतंय मला स्वतःला. आणि हा सारा अनुभव आहे माझा स्वतःचा आणि युनिव्हर्सचे खूप आभार. मॅडम तुमचे पण खूप आभार. आपण थँक यू. थँक यू सो मच. रसिका
म्हणजे कुठेतरी आपण त्या भीतीकडे किंवा जे काही घडले काहीतरी पेट्रोल पंपवरचा वगैरे काहीतरी तुम्ही सांगितलं होतं किंवा हां, असं हां. आपण अचानक घाबरू शकतो जेथे आपण घाबरलो असतो म्हणजे आपण त्या भीतीकडे एका सेकंदामध्ये वेगळ्या दिशेने बघायला शिकलो. हो, शरीराचे व्हायब्रेशन्स नक्कीच. आपण समजून घेतले. या शरीराकडे जागरूकतेने बघायला शिकलो. हो, हो. बरोबर. जरी आता सेशन एका तासाचं असलं, तरी हा अनुभव घेत असताना मात्र हा सेकंदाच्या काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद घ्यावा लागतो स्वतःला. हो, हो. नक्कीच. हो ना? हां. हो. आणि ते जाणवतं म्हणजे आपण जेव्हा स्वतःला दुसऱ्या बाजूने बघतोय, हं, असं दिसतंय, की "अरे बापरे! मी अशी तर नव्हते." असं होतंय माझं. हं. तर तो एक अनुभव आहे छानपैकी. आणि खरंच नव्हते असे मी, जे काही आहे. आता जो बदल आहे तो. आणि येस. माझे जे आता माझ्या बरोबर सुद्धा ग्रँड मास्टर जे करतायत, ते सुद्धा खूप चांगले आहेत. सगळे एज्युकेटेड आहेत व्यवस्थित आणि सगळे खूप छान करतायत आणि खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे. थँक यू. थँक यू एव्हरीवन. थँक यू. थँक यू रसिका. नेक्स्ट. कोणी सदस्य? पहिली, दुसरी, तिसरी डिग्री. दुसरी, तिसरी ग्रँड मास्टर. हं. बोला पटापट. ऋताताई. हां. एवढा वेळ नाही गमवायचा. ऋताताई माईक सुरू करा. माईक सुरू करायला ऋताताईला वेळ लागतो. श्राद्धाताई करा लवकर. पटापट माईक सुरू करून पटकन. एवढा वेळ नाही जाऊ द्या. अलकाताई पाटील. हां. हां, त्यांचा माईक पूर्ण असतो. ओके. ग्रँड मास्टर धनश्री. बाकीचे तुम्ही माईक सुरू करून ठेवा बाबा. नवीन सदस्यांना ते लवकर नाही. धनश्री जागेवर जाईल. बोला राजे साहेब. मॅम सगळ्यात पहिले आत्मा नमस्ते. अ, मला खरोखर डोंट टेक मी रॉंग. फक्त सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जेव्हापासून मी हे जॉईन केलंय तेव्हापासून माझ्या स्वतःमध्ये खूप बदल झालाय. मी खूप रागीट होतो किंवा हर छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन घेत होतो. छोट्या छोट्या गोष्टींचं. आता ते पूर्ण चेंज झालंय. फक्त माझी एवढी कंप्लेंट आहे की जेव्हाही आपलं मेडिटेशन हा क्लास असतो 2:30 ते 3:30 तो एक तर क्लास थोडा उशिरा सुरू होते किंवा 2:30 3:30 4 पर्यंत जातो. कारण त्यानंतर माझं जेवणाचं असते कारण ती त्यासाठी अर्धी टीम थांबते जेवणाची टिफिन वगैरे. पण माझं सगळ्यात मोठी कंप्लेंट हे आहे की त्याच वेळेस मला काम जास्त येतं. आज पण 8 आणि 9च्या दरम्यान आहे ना खूप काम आलं. तर अर्ध सेशन मी ऐकलं, अर्ध सगळं डोक्याच्या वर गेलं. बरोबर. हं. तर म्हणजे ही गोड डिस्टर्बन्स आहे. कंप्लेंट सगळ्यांचीच असते सुरुवातीच्या काळात. पण मॅम आधी 2:30 लंच ब्रेकमध्ये मला कोणीच डिस्टर्ब करत होतं. मी ऑलरेडी लंच ब्रेकमध्ये 1 तास झोपायचं साइडला जाऊन. तर आता लंच ब्रेकमध्येच डिस्टर्बन्स आहे. बरोबर त्याच येऊ. वेळेस काही ना काही. ओके. स्वीकार करूया त्या गोष्टींचा. त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकूया. जर मी मेडिटेशन करताना किंवा माझ्या 2:30 वाजताच्या सेशनमध्ये जर डिस्टर्ब होत आहे, डिस्टर्बन्स येत आहेत, तर ह्या ऊर्जा माझी परीक्षा घ्यायला येत आहेत, की मी चिडतो का? मी रागावतो का? ओके. आणि आणि त्या अनेक नकारात्मक ऊर्जा आहेत. त्या म्हणतात, "राजेसाहेब नका सोडू तुम्ही इथं. आपल्याला त्यावर मात करायची आहे." आणि एका लेव्हल नंतर हे सगळ्यांसोबत झालंय दादा. हो ना? कोणाकोणासोबत झालाय? बघा सगळ्यांसोबत झालाय आणि हळू-हळू युनिव्हर्स तुम्हाला मदत करायला लागतं. नका काळजी करू. ग्रँड मास्टर कोणीतरी सांगा बरं दादाला असं तुमच्यासोबत झालं असेल तर आणि त्यावर कशी मात झाली? बोला. दोन्ही नमस्कार. मनीषांनी एका टाइमला दोन्ही मनीषा एका माईक सुरू आणि एका टाइमला आत्मा नमस्ते. पहिले भोसले नंतर जाधव बोलणार. हं. आत्मा नमस्ते. मी मनीषा भोसले बोलते. प्रॉपर सातारा, पण गेले 3 वर्ष मी इथं पणजी गोवा असते. आणि जसं आता पाटील दादा बोलले, की मला अडचणी येत आहेत. तर आपण जेव्हा नवीन जुडलेलो असतो त्यावेळेला बऱ्याचदा अशा अडचणी येतात. मला पण रेकी फर्स्ट लेव्हलला खूप अडचणी आल्या. मला रिपीट बॅच सुद्धा करायला लागलेली. म्हणजे घरात काहीतरी लग्न किंवा त्यावेळेला वेळच भेटायचा नाही, अशा खूप अडचणी यायच्या. पण नंतरनं जसं-जसं आपण मेडिटेशन करतो, तसं युनिव्हर्सच आपल्याला मदत करायला लागतं. आणि एका पॉइंटला असं वाटलं पण नव्हतं, की बाबा आपण ग्रँड मास्टर करू. म्हणजे पहिले इतक्या अडचणी येत होत्या, की वाटत नव्हतं आपलं होणार पण नाही. 3 लेव्हल पण कंप्लीट व्हायच्या नाहीत. पण मॅडम
आणि युनिव्हर्सची एवढी छान कृपा झाली की आता ग्रँड मास्टर 16ला आहे. आणि आता इथं आमच्या बॅच मधले बरेच लोक पण आहेत आणि खूप छान इफेक्ट आहे, खूप म्हणजे खूप. तर तुमच्या पण त्या अडचणी लवकरच कमी होतील. तुम्ही फक्त मेडिटेशन करत राहा. थँक्यू थँक्यू. एका ग्रँड थँक्यू मॅम. काय नाही, एका ग्रँड मास्टरने सांगितलं म्हणजे ते होणारच. हो ना? हो होणार हो होणार. हो, खूप यश येतं बरं का सर. हो आपण हो जे सहज बोलून जातो ना, त्याला पण हा पटकन यश येऊन जातं. ताई माझे 2 तसं एपिसोड अनुभव थांबणार होते. नोकरी खतऱ्यात होती, पण ते 2 एपिसोड 15 ऑगस्टचे असेच निघून गेले. लोकांनी बघितले. झेंडामध्ये काहीतरी गडबड झालेली. 15 ऑगस्टचा झेंडा आधी खालती असतो, तो नंतर वरती हम्म, जातो, नंतर तो उघडतो. आम्ही तो हा, डायरेक्टली उघडला शूटिंग मध्ये. हम्म. तो आहे ना गुलामी होतो, आपण खालून वरती गेला पाहिजे होता. बरोबर बरोबर. शूट हा. व्हायला पाहिजे होतं. पण तो चुकीचा शूट झाला. ऍज अ क्रिएटिव्ह डायरेक्टर मी त्या शोचा क्रिएटिव्ह आहे, तर तुम्ही मॉनिटर होतात, तुम्ही काय करत होता? एवढे क्वेश्चन मार्क आलेले. पर ते देवाच्या कृपेने नाही, ह्या ह्या क्लासच्या कृपेने मॅम बोलली की तू बोल की तुझा एपिसोड निघून गेला. मी हम्म, 50,000दा बोललो की पण माझा एपिसोड निघून गेला. आणि 14 हम्म. तारखेला बोललो आणि 15 तारखेला तो टेलिकास्ट पण झाला. छान. छोटे मोठे नक्की सर, वादविवाद. तुम्हाला भरपूर यश मिळेल. थँक्यू मॅम. थँक्यू ताई. थँक्यू. ओके. नेक्स्ट नेक्स्ट आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. जसं दादांना अनुभव आलाय की थोड्याशा निगेटिव्ह एनर्जी अटॅक करते आपण जेव्हाही रेकी सोबत जोडतो तेव्हा. त्या आमच्या सोबतही झालेल्या आहे. आमच्या सोबत डिग्री 3rd पर्यंत झालेले आहे. म्हणजे असे असे प्रसंग यायचे की त्यामधून बाहेर काढणं, आपल्याला स्वतःला निघणं म्हणजे एक चॅलेंज असायचं. त्या चॅलेंजला पास करत करत आज आम्ही ग्रँड मास्टर 16 पर्यंत पोहोचलोय. आणि ग्रँड मास्टर 16चा अनुभव इतका छान आहे, खूप छान आहे. म्हणजे आता सहजपणे बोललेल्या गोष्टी पण खऱ्या व्हायला लागलेल्या आहेत. एवढी साधनेमध्ये, मेडिटेशन मध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये एवढे पॉवर आहे की खूप 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 भारी फिलिंग येते. आज आम्ही कोणत्या सिच्युएशन मधून आलोय आणि आज कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे याचं शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत आम्ही. खूप छान मॅम, खूप छान. आणि दादांना पण एक असं सांगू शकते की संयम ठेवा फक्त. आपण जेही आता करतोय त्यामध्ये अडथळे येणारच आहे, अडचणी येणार आहे, दुःख पण येणार आहे, त्रास त्रागा ह्या सगळ्या गोष्टी जीवन जगत असताना येणारच आहे. पण ह्या जगत असताना आपण त्यासोबत कसं फाईट करायचं याची कला आपल्याला मॅमच्या मार्गदर्शनातून, आपल्या मेडिटेशन मधून आणि एक पॉज जो मिळतोय. मॅमना आता सेशन मध्ये सांगताना सांगितलं की भीती येत असताना आपण त्या भीतीवर कशी मात करायची आणि कुठं थांबायचं, कुठं समोर जायचं, तो पॉज कुठं घेतला गेला पाहिजे. आपल्या बॉडी म्हणजे जे शरीर आहे शरीराला पण ते संकेत मिळतात. ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळतंय. आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतोय सेशन मध्ये. आणि असं जीवन घडत आहे कधी विचारही केला नव्हता की आज आपण इथपर्यंत पोहोचू. ह्या अशा सुंदर क्षणांचा आनंद घेऊ. असं एकही क्षण असा जात नाही की हार्ट चक्र आमचं असं ब्लॉकेज वाटतं. आपल्याला कुठेही थोडंफार दुःख वाटलं, कोणी त्रासात आहे, कोणी वेदनेत आहे, तो कितीही परका असो, तो कसाही वागलेला असो, त्याच्यासाठी आपण मन मोकळं करून एकदम असं मन मोठं होऊन त्यांच्यासाठी उपचार पद्धतीने रेकी देतो. त्याचबरोबर त्यांना काउन्सिलिंग म्हणून जे आपल्याकडून त्यांच्यासाठी शब्द येतील ते करण्याचा प्रयत्न करतो. अगोदरही करायचो पण एवढी ताकद नव्हती, एवढा विश्वास नव्हता. हा सगळा विश्वास मॅमच्या मार्गदर्शनातून, साधनेतून हे सगळं आम्ही इथं मिळवलं. आणि अशीच साथ राहो मॅम तुमची आमच्या सोबत. असंच तुमचं मार्गदर्शन लाभो. बस एवढीच युनिव्हर्सला प्रार्थना. अशीच थँक्यू तुम्ही मॅम. मेडिटेशन करत राहा. येस त्या तुमच्याच आतमध्ये येस आहे. मॅम, नक्की. त्या ऊर्जेचा योग्य येस उपयोग मॅम. घ्या फक्त बस. हं? थँक्यू खूप छान, मॅम, थँक्यू. खूप छान. मॅम आनंदी फक्त आनंद. माझा मॅम छोटासा प्रश्न आहे माझा. हं. समजा आपण मेडिटेशन करतो 39 मिनिटाचा, 39 मिनिटचा, पण जे तुमचे पोझिशन्स आहेत, जे पोझिशन ते करणं म्हणजे आतापर्यंत मी सगळे बरोबर केलेत. आता असं वाटते डिस्टर्बन्समुळे मी आहे ना डोळे बंद करून चुपचाप असं बसू आहे. तसं चालेल? नाही. आता सेकंड डिग्रीचं जसं दिलेलं आहे तसं करा. पण तुम्ही बाहेर आहात कुठं, आता तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आहे, तर तुम्ही तसं करू शकता. पण शक्यतो करा. ज्या प्रकारे दिलं आहे ना त्या प्रकारे करा शक्यतो.
ओके. हा, ठीक आहे. कारण हा. त्या आपण इथं माइंड, बॉडी आणि सोर्स तिन्ही गोष्टी काम करतायत. या शरीराला सांगतो आहे इथं, त्या अफर्मेशन देतो आहे. तुम्ही ना दादा, एक व्हिडिओ आहे आपल्या रेकी फर्स्ट मध्ये, 13 केंद्र आणि त्याचा अर्थ ऍप मध्ये आहे दिलेला. 13 केंद्र ठीक आहे. आणि याचा अर्थ ऍप मध्ये व्हिडिओ आहे, तो सगळ्यांनी आवर्जून ऐका. याला रेकी फर्स्टला टाकलेला आहे, मग तुम्हाला कळेल हात ठेवण्याचं महत्व. ओके, चला आजच्या सेशन बद्दल किंवा अधिक काही अनुभव कोणाचे आहेत तर अनुभव पटकन बोल हॅलो. धनश्री. आत्मा नमस्ते सर्वांना. दादांनी मागे बोलला आता की अडचणी येतात, तर मी हे सांगेल की आता या क्षणाला सुद्धा ती अडचण आहे, पण त्याच्यावर आपण कसं मात करू शकतो हे आम्हाला या क्लासमुळे समजलं. प्रत्येक छोट्या मोठ्या अडचणी येतात, पण त्याला भीती हा विषय मॅडमांनी आज घेतला, तर मी त्यावरूनच सांगते की माझ्या आयुष्यात इन्सिडेंट झाला. आमचा सिलेंडर गॅस संपला आणि त्यावेळेस दुसरा सिलेंडर गॅस नव्हता, पण परिस्थिती अशी होती की इकडून तिकडून कुठून तरी मिळणं मुश्किल होतं. त्यावेळेस माझ्या मनात हा विचार आला की आपण जी गोष्ट शिकलोय त्याचा वापर करूया ना. आणि ज्या प्रोसिजरने मॅडमांनी शिकवलं त्या प्रोसिजरने मी त्या गोष्टी सिम्बॉल किंवा ह्या सगळ्या गोष्टी दिल्या, आणि त्याचा परिणाम असा झाला की तो व्यक्ती म्हणजे आमच्या सिलेंडरची पावतीही आमची तयार झालेली नव्हती, आणि आम्हाला ऑफिसमधून सांगण्यात आलं की तुमची पावती रजिस्टर झालेली नाही, त्यामुळे तुम्हाला आज कोणत्याही परिस्थितीत सिलेंडर मिळणार नाही. आणि मी ज्या ऊर्जेचा वापर केला होता, तर मला तिथं कॉन्फिडन्स होता की मला कुठून तरी माझी व्यवस्था होईल. हे मला या ऊर्जेनं शिकवलं. आणि आधीची मी धनश्री होती तिथं मी खूप सारे विचार करायची, मग कसं होईल, काय होईल, मग असंच झालं तसंच झालं. ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी त्या पोझिशन मध्ये मला कुठंच जाणवल्या नाही, कारण मला त्या ऊर्जेवर विश्वास होता. आणि ब्रह्मांडाने अशी योजना केली की जो व्यक्ती ती गोष्ट देणार आहे त्या व्यक्तीला सोसायटीच्या खालीच बोलावून घेतलं ब्रह्मांडाने. आणि नंतर माझ्या मिस्टरांकडून मला ही गोष्ट समजली की आज तो सिलेंडर येणं 0% होतं, कारण आपली रजिस्टर झालेली नव्हती, आणि जो व्यक्ती आपल्याला सिलेंडर देणार होता त्या व्यक्तीचे मूड स्विंग्स होतात. त्याचा मूड कधीही केव्हाही बदलतो, आणि तो प्रत्येक वेळेस जर त्याच्या मनात आलं तर तो नाही सांगून देतो. मी त्यावेळेस विचार केला की कदाचित माझ्याजवळ ही ऊर्जा राहिली नसती तर मी गोंधळली असती, किंवा मग मी खूप विचार केला असता. त्यावेळेस मला ती गोष्ट जाणवली, आणि मी ब्रह्मांडाचे ऊर्जेचे मी आभार मानले. खरं तर म्हणजे मी ती गोष्ट शब्दात नाही सांगू शकत. विदिन 15 मिनिटात कोणाचा सिलेंडर येऊ शकतो का हो? एका तासाच्या आत जर तुम्ही बुक केलेला असेल तर त्या दिवशी येऊच शकत नाही. प्रत्येकाची परिस्थिती आहे आणि आपल्याला माहिती आहे, पण हे ब्रह्मांडाने करवून घेतलं, त्यावरून अजून तो जास्त विश्वास बसला, आणि त्यामुळे ती चिंता, फ्रस्ट्रेशन ही कुठंच आली नाही. म्हणून आज जो विषय मॅडमांनी भीतीचा विचार म्हणजे घेतला, त्यावरून मला ही गोष्ट सांगावीशी वाटली की अडचणी येतात. आम्ही ग्रँडमास्टर झालो तरी आम्हाला अडचणी येतील, नाही येणार असं नाही. किंवा आयुष्यात आपण कोणत्या उच्च पदावर पोहोचलो तरी आपल्याला अडचणी येतील, पण कुठेतरी आधी असं होतं की काय करावं, काय नाही, कुठं जावं, काय विचार करावा. पण आता पहिल्या क्षणाला हा विचार येतो की चला यार सिम्बॉल तर देऊन बघूया, ऊर्जा काम करेल त्याचं. हा आत्मविश्वास या आमच्या कोर्समधून मॅडमांनी आमच्यात निर्माण केला, त्यासाठी प्रथमतः मॅडम तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ब्रह्मांडाने आम्हाला मदत केली, त्यासाठी ब्रह्मांडाचे तर मी खूप खूप आभार मानते. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. खूप छान, खूप छान. आपल्या सेशन मध्ये असं आहे, प्रॉब्लेम एकाला आला ना, एक प्रॉब्लेम के 1000 सोल्युशन, हो ना. आणि मॅडम अनेक पद्धतीने ऊर्जा मदत करते. थँक्यू युनिव्हर्स. ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे, ती ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे, आतमध्येच होती, फक्त त्याला उजाळा मिळणं गरजेचा होता, आणि आता तिचा आपण योग्य उपयोग करत आहे. बोला बोला, एक माईक सुरू होता.
अलकात पाटीलला बोलू द्या सुजाताताई. सुजाताताई पहिले अलकाताई पाटीलला बोलू द्या. हा बरंच बोल. मॅडम हा मला अगोदर मी रेकीचा क्लास केला होता ना अगोदर, ऐकू येतं का मॅडम? आपल्या क्लास बद्दल बोला. म्हणजे मी सांगते, मला भीती वाटायची खूप, म्हणजे बोलायची असं माईक मला वाटायचं माझं नाव नाही घेतलं पाहिजे, मला खूप भीती वाटायची. आता तुमच्या इथं क्लास करते ना, तर माझी ती भीती पूर्ण चालली गेली आणि मी स्वतःहून बोलते आता. नाही तर मला खूप भीती वाटायची बोलायचं, असं घाबरायची मी आतमध्ये, कसं बोलू आपल्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं तर, असं मला भीती वाटायची. आता मी तुमच्या क्लास पाहते तर मला इतकी हिंमत आली, आता मी स्वतःहून बोलते, तुम्हाला सांगते की मला बोलायचंय असं. ती अलकाताईच्या भीती बॅच माझी छान. अलकाताईच्या बॅचचं कोण हजर आहे या बॅच मध्ये? अलकाताईच्या बॅच मध्ये कोण बोलते सगळ्यात मी आहे जास्त? किरण. मी आहे आता अलकाताईच बोलतात. त्यांना सांगावं लागतं मॅम की थोडं थांबा थांबा असं. बी रिलॅक्स. थँक्यू मॅडम, खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. खूप छान, खूप छान. आज म्हणून मी अलकाताईला संधी दिली पहिली, हो की नाही बरं? बोला. खूप किरण धन्यवाद. हात वर केला. सुजाताताई नंतर किरण. ग्रँडमास्टर सुजाता. हा हा, आत्मा नमस्ते मॅडम. आता कसं आज भीतीचा विषय चालू आहे म्हणून मी बोलतेय. हो नेहमी काय आता भीतीचा विषय, कारण रेकी हे मला काय माहितीच नव्हतं. पहिली गोष्ट, हे रेकी कसं आहे काय आहे मी ऐकलं नाही, कधी अनुभवलं नाही. आणि मला 4 वर्षापासून हा त्रास होता. नंतर मग अचानक माझं खूप गोळ्या औषधं चालू होती. झोप यायची नाही. मी 4 वर्ष हे सहन केलं. घरातल्यांनी पण माझ्यामुळे हे सगळं सहन केलं 4 वर्ष. पण नंतर मला हे रेकीचं मला जावेनी सांगितलं की हे तुम्ही करा. मग मार्चमध्ये मी हे चालू केलं. मग मार्चमध्ये मी 10 दिवसाचा हा करणार होती. 10 दिवसानंतर फर्स्ट झालं, सेकंड झालं, थर्ड झालं. आणि थर्ड झाल्यानंतर माझी ती झोपेचा त्रास एकदम मॅडम पूर्ण पूर्ण निघून गेला. असा की जसं काय मी अगदी पूर्वीसारखी झाली. एवढा माझा झोपेचा त्रास, मी सायकॅट्रिस्ट डॉक्टरकडे पण जाऊन आली. एवढं मला त्रास होता. खरंच एवढी भीती मी ना रात्री 2-3 वाजता अशी बसून राहायची वेड्यासारखी, की मला आता काहीतरी होणार आहे आणि मी मरणार आहे. हेच रात्रची बसून राहायची पूर्ण. 4 वर्ष मी असा अनुभव केला. म्हणजे पूर्ण हे मी भीती मनात होती माझ्या 4 वर्ष पूर्ण. अशी रात्री बसून राहायची मी, की मला आता काहीतरी होतंय, मी मरणार आहे. मी काहीतरी होतंय, मरणार आहे. औषधांचा फरक नाही. आणि जसं मी हे चालू केलं तसं माझी भीती गेली आणि झोपेचा त्रास संपला तो. आणि परत ग्रँडमास्टर तर एकदम सुंदरच. सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांनी हे ग्रँडमास्टर जरूर करा. आमचा एवढा सगळा परिवारच मी म्हणते एवढे चांगले आहे. अनुभव पण चांगले. मॅडमनी एक आम्हाला नातेसंबंधाबद्दल दिलेलं की कसे तुमचे नातेसंबंध. तर माझ्या नंदांचे नातेसंबंध आमचे 7 वर्षापूर्वी बिघडले होते. ते आमचे संबंध हे झालेले आहेत. आणि मग फोन केला तर आता संबंध आमचे सगळे एकत्र झाले चांगले. आणि आता त्या 7 वर्षानंतर त्या रक्षाबंधनला येणार आहेत भावाला राखी बांधायला. ते पण खूप ब्रह्मांडाचे खूप धन्यवाद. एकदम छान अनुभव आहे. सगळ्यांनी मी सांगते आवर्जून हा क्लास करावा. खूप अनुभव येतात, एवढे अनुभव येतात ना मॅडम. मी सकाळी तुम्हाला ग्रुपवर टाकलं होतं ना ग्रँडमास्टरच्या, की बहिणीला बरं नाही म्हणून. आणि मग सगळ्यांनी अफर्मेशन दिल्या मॅडम. खूप तिला सकाळपासून ती तळमळत होती एकदम. मग सगळ्यांनी अफर्मेशन केलं. आणि आता आपला कोर्स चालू आत्ता झाला ना, तेव्हा तिचा मला फोन आला 4 वेळा. मग मी आता उचलला शेवटी. म्हणते मी एकदम चांगली आहे. तुमच्या ग्रुपला सगळ्यांना सांग मी खूप तंदुरुस्त आहे, चांगली, एकदम चांगली झाली. ऍडमिट करायची पाळी येणार होती मॅडम तिला. आणि एकदम छान झाली, सुंदर. त्यांचं ऑपरेशन झालं. हा झालं ना, ऑपरेशन झालं. आता अचानक तिची तब्येत बिघडली सकाळी खूपच. पोटबीट एकदम जाड आणि रडत होती खूप. मी 3 वाजता फोन केला, खूप रडत होती. म्हणजे असं वाटतं की ऍडमिट करायचंय. त्यांचं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालेलं हो या हो आठवड्यात. हो हो. आणि हा, या त्यामुळे आठवड्यात. हा, आणि आता छान आत्ताच फोन आला आपला क्लास की मी त्यांना सांग ग्रुपवर सगळ्यांना, तुझ्या फ्रेंड सर्कल, की मी खूप छान आहे, चांगलं आहे, त्यांचे आभार मानते म्हणून. मी चालेल म्हणून. एवढा छान अनुभव आहे. म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांनी करावा हा कोर्स. ग्रँडमास्टर तर कराच. याच्यातून खूप शिकायला मिळतं. खूप छान आहे. ब्रह्मांडाचे खूप धन्यवाद मॅडम. मस्त. आणि
आणि तुम्हाला तुमचे बाबा या सगळ्या प्रोसेस नंतर तुम्हाला ब्रह्मांड किती शुभ आशीर्वाद देत असेल ना? किती एवढे खूप शुभ खूप आशीर्वाद देत खूपच असेल की तू त्या बहिणींना एक हा, आनंद दिला आयुष्याचा, त्या भावाला एक किती आयुष्याचा आनंद आनंद दिला आहे ना? हा. खूप 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 मस्त खूप खूप छान. अनुभव थँक्यू. आलेत मॅडम म्हणजे सांगण्यासारखे खूप मस्त शांताताई एक मिनिट. शांताताई बांगर यांनी बऱ्याच वेळचा माईक सुरू केलेला आहे. बोला शांताताई. कुठे आहेत? तिथे माईक माहिती चालू आहे. माईक सुरू आहे ना बाई, मग तुमचा व्हिडिओ बंद आहे पण. हा. हॅलो. हा बोला. हा नाही, सकाळचं मेडिटेशन कधीपासून चालू होणार आहे ते विचारायचं होतं. हा, आता लाईव्ह सेशन मध्ये. नाही, सकाळी सकाळी. माझा परिवार. करूया करूया. इथं प्रश्न नाही विचारायचे. आता प्रश्न संपले. आता नो प्रश्न कोणाचा प्रेमाने. हा, आता ही पोरगी कुठं आहे ती? मॅडम मला बोलायचं दीपाली हा पावशी. बोला. हा आत्मा नमस्ते मॅडम, आत्मा नमस्ते सर्वांना. मला हा अनुभव शेअर करायचा आहे. भीती हा तर माझा 3 लेवलमध्येच माझी भीती मोडली सगळ्या गोष्टीची. आणि त्यानंतर एक लागोपाठ कोर्स टॅरो रिडिंगचा झाला, एंजलचा झाला. त्यानंतर मला ग्रँड मास्टर पण जॉईन झाला लागोपाठ. मी एवढं सगळं करणार नव्हते. तर मॅडम म्हणले हो जाएगा, करा तुम्ही, ही संधी घालू नका. अडचणी मला पण आल्या भरपूर मॅडम. हे जॉईनिंग करताना सुरुवातीला मुलींकडनं आल्या, बाहेरचे नाते कार्यक्रम वगैरे होते. त्याच्यावर मात करून हे केलं. तर एवढी आता ग्रँड मास्टरला एवढी ऊर्जा निर्माण झाली मॅडम. आता गेल्या आठवड्यात मी जास्त व्हिडिओ बंद करून सेशन थोडे केले. लग्न होतं माझ्या बहिणीचं सख्या, दुसरा विवाह होता आणि अडचणी भरपूर आल्या मॅडम. आणि मी सगळे सिम्बॉल आपले वापरले ग्रँड मास्टरचं मेडिटेशन करून. तर सगळ्या गोष्टी इझी मध्ये आणि छान झाल्या. प्रवास पण होता, 2 कार्यक्रम पण आलते. मी सिम्बॉल सगळे गाडीला वगैरे पण दिले. छोटी ट्रिप काढलेली होती माझ्या बहिणीनं. आणि ते मला ती ऊर्जा म्हणजे ग्रँड मास्टरचं मेडिटेशन केल्यानंतर मी ही सगळी ऊर्जा त्यांनी दिली आपलं गाडीला वगैरे. प्रवास तर एवढा सुंदर झाला की काय बोलायला नको. माझे मिस्टर पहिला म्हणले रेवाच्या सेशनला पहिला ते सांगायचं. माझी बहीण पण म्हणली, कारण की विघ्न भरपूर आलतीत मॅडम. दुसरा विवाह होता आणि इंटरनेट प्रॉब्लेम आला की थंबला होणारच नाही. माणसं तर आलतीत आपली जेवढी बोलवलेली तेवढी. आणि त्याला थांबायला लागलं 3 तास लागतील, 4 तास लागतील. नुसतं मी कागदपत्र घेतले रजिस्टरचे आणि त्याला सगळे आपले सिम्बॉल दिले ग्रँड मास्टरचे मॅडम. आणि एका तासात काम झालं. जे 4 तास सांगितलेलं त्या एजंटना, ते एका तासात काम झालं व्यवस्थित. विघ्न न येता तिचा विवाह पार पडला. आणि तिला पण शेअर केला मी हे अनुभव. तर ते म्हणली दिदे पहिला तू रविवारच्या सेशनला हा अनुभव शेअर करायचा. मिस्टर पण म्हणले आता पटकन वर जा सेशन, कॅमेरा चालू कर. मी ऐकत होते आता कॅमेरा बंद करून. तुझा अनुभव शेअर कर. मी पण सगळ्यांना हेच सांगेन की नुसता 3 लेवल करून थांबू नका, की ग्रँड मास्टर करणं गरजेचं आहे. त्याशिवाय ऊर्जा आपल्याला कळत नाही की ऊर्जा काय आहे आपल्या ह्याच्यात. काय मला पण हा अनुभव नव्हता. नुसतं मेडिटेशन खरं चक्रांची माहिती वगैरे हे मॅडमकडनं सगळं कळालं. आणि रेकीची ऊर्जा आणि रेकीकडनं आपण काय करू शकतो म्हणजे होत्याचं नव्हतं. चांगल्या गोष्टीसाठी हे सपोर्ट करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे मॅडम. हा तुमच्याकडनं आम्हाला लाभला. त्यामुळे तुमचे धन्यवाद. आणि परत एकदा मी तुम्हाला एक सगळ्यांसमोर म्हणते आय लव्ह यू मॅडम. तुमच्यामुळे आम्हाला एवढं सगळं हे करायला मिळालं मॅडम. आणि आम्ही हे जोडत राहणार आता की सगळ्यांना मिळू दे. हे आम्हाला जो प्रसाद मिळाला तुमच्याकडनं तो प्रसाद सगळ्यांना मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार, पोहोचवण्याचा. नक्कीच. थँक्यू मॅडम. मी मोठ्या प्रेमाने एक विचारते दीपाली, असं काही कोणाला सांगितलेलं आहे का बरं हे शेअर करा? असं काही सांगितलेलं नाहीये ना कोणाला की शेअर काय करा? नाही मॅडम आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना तो प्रश्न मला आधी यायचा. जेव्हा मी 3 लेवल केला ना तेव्हा मी रेवरचं सेशन करायचं ना, मी ह्या असे सगळे सांगतात लय अनुभव आहेत. हा विचार मी तेव्हा करत होती. काय तेव्हा मला नुसतं मी सुरुवात होती माझी 3 लेवलची. आणि मला जास्त ऊर्जाचं थोडंसं कमी आलेलं. नंतर जेव्हा मी जास्त मेडिटेशन करायला लागले तेव्हा ती ऊर्जा मला हे झालं. तेव्हा मला आलती संशय मनात आलता की हे मॅडम सांगतात का असं बोलायला, अनुभव आलाय का, हे माझ्याकडे लय अनुभव आहेत असं वाटत होतं मॅडम. हा प्रश्न तुम्ही बरोबर काढला माझ्या मनातनं. आलतं सुरुवातीला माझ्या पण मनात आलतं. कारण नंतर जेव्हा आपण रेकी आणि मेडिटेशन जेव्हा करतो तेव्हा आपापच त्या गोष्टीला आपल्याला हे होतं, प्रचिती येते आपल्याला आपण काय केलं ह्याचं. येस, खरंच आहे, ते खरं आहे. हा, 3rd डिग्रीची किरणला बोलायचं आहे. हा, थँक्यू दीपालीताई, खूप धन्यवाद. मस्त दीपालीताई छान प्रकारे केलं. त्यांच्या मुली त्यांना खरंच मेडिटेशन नाही करू द्यायच्या, पण ना केलं.
होते. थांबते ना, ग्रँड मास्टरचं आपलं स्पेशल सेशन होणार आहे. ग्रँड मास्टर म्हणजे काय? त्यामध्ये आपण काय शिकणार? रुकून जरा. हे ग्रँड मास्टर बोलायला लागले ना, की सगळ्यांना ते क्युरिओसिटी निर्माण करतात. पण ना ग्रँड मास्टरमध्ये आहे काहीतरी जे खास आहे. आणि ना म्हणून हे एवढं करू शकतात. म्हणून काय थर्ड डिग्रीमध्ये काही नाहीये असं नाहीये. थर्ड डिग्री तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. नंतर आपण यावर विचार करूया. ओके? हां, मी सांगितलं होतं आणि पैसे किती हा विचारच करू नका. होते बरोबर. बोल किरण. मॅम एका रविवारच्या सेशनला तुम्ही मला संधी दिली होती तेव्हा मी ते बोलू नव्हती शकली कारण की मिस्टर बसले होते मागे. ऍक्च्युली आपलं लव्ह बॉन्डिंगचं सेशन झालं ना त्यावेळेस मला खूप छान रिझल्ट भेटला होता. पण त्यावेळेस ती थोडीशी भीती होती का मिस्टरांनी ऐकलं तर ते मला नंतर पुन्हा मी जेव्हा देईल ऍक्सेप्ट नाही करणार. आणि मनामध्ये आमचं जेव्हा कधी कसे म्हणजे थोडं पर्सनल सांगते काही वाद नाही काही विषय नाही त्याच्यामध्ये. मिस्टरांचे ना आपले असे काही भांडणं होतात तेव्हा मला भीती वाटायची की नंतरून आमचं कधी बोलणं होईल किंवा मग असंच अबोला राहील का. आता तसं वाटत नाही. मी लेट गो करायचं शिकले. टेन्शन घेत नाही की जो होगा वो होगा असं मी सोडून द्यायला शिकले. आणि रेकी दिल्यानंतर मला माहिती आता रेकी दिली ना मी तर मग आपले मिस्टर काही कुठे जात नाही. पुन्हा बरोबर बोलायला लागते. त्याच्यामुळे आता ती भीती राहत नाही मॅम. खूप असं रिलॅक्स वाटतं, शांत वाटतं. थँक्यू मॅम. यासाठी खूप थँक्यू. तू फक्त ना आपले म्हणते माझे हा एकेरा शब्द वापरायला शिक जरा. हो सॉरी हो. रेकी दिल्यानंतर काहीच नाही होत. गमतीचा भाग सोडून देऊया. पण ऐकलंच किरण आली होती तेव्हा खूपच टेन्शन मध्ये होती. किरणची तर गंमत अशी झाली होती ना बघा तुम्हाला सांगते. का किरण तिच्याकडे पैसे ठेवलेले होते घरी दादांनी. आणि ना हिच्या डोक्याला ताण केवढा होता बघा. ते स्ट्रेस मध्ये काय झालं ना हिचे 20 त्या काही 1-1.5 लाख रुपयामधले 20,000 रुपये कमी पडले. आणि ना मला फोन केला, मॅडम मी आहे ना माझ्या मुलाच्या शाळेमध्ये पैसे जास्त दिले. पोरगी मला म्हणते आणि आता तुम्ही काही करा मॅडम. मी तिला विचारलं कितीच्या नोटा दिल्या बेटा. पहिलंच तिने क्लास मला वाटते जॉईन केला आणि दुसरा दिवस आपला क्लास सुरू झाला नव्हता. क्लासेस सुरू झाला नव्हता. फक्त 1100 रुपये भरले आणि मग तिला म्हटलं ती खूप रडायची. ती ऐकायच्याच परिस्थितीत नव्हती. तिला मी म्हटलं फक्त एवढं सांग तू किती रुपयाच्या नोटा दिल्या शाळेत. मग नोटांचा हिशोब जर केला तर दुप्पटनं पैसे तू दिले नाही. तिला मी म्हणे बाळा तुझे पैसे तुझ्याच जवळ आहे. नाहीतच म्हणे मॅडम. मग अर्ध्या तासांनी परत फोन आला मला तिचा. का ग? हो. मी पुन्हा व्यवस्थित शांततेत मोजले जसं तुम्ही मला सांगितलं की तू शांत हो आणि व्यवस्थित घरातच बघ. मी ते मोजले तेव्हा मला त्या नोटांचा थोडासा हे जाणवलं. म्हणजे 500च्या नोटा मी थोड्या कमी मोजल्या गेल्या होत्या माझ्याकडून. मग तेव्हा एकदम शांत झाले होते मी. मग मी तुम्हाला परत मेसेज केला होता की मॅम मला भेटलेत असं. पण ना मग हे असं का होतं की नाही माझे गेले. ही तत्काळ ही घाई का होती माहितीये का. हा जो मध्ये मनीषाने सांगितलं फॉल्स का भेटत नाही. कारण आपल्या आतमध्ये खूप सारा गोंधळ असतो. खूप साऱ्या त्या ऊर्जा आहेत. आणि ना आता नाही होत असं. हळूहळू ते क्लिनिंग होत राहतं. म्हणून तुम्हाला म्हटलं ना हे सेशन अभ्यास करणं आहे. पण हे अनुभवणं ही प्रोसेस आहे. की हळूहळू यावर काम होतं. एका मेडिटेशन मध्ये एक पाऊल टाकलं जातं. माझं शरीर, माझं मन, त्याची ती ऊर्जा या सगळ्यांची भाषा ती कळायला लागते लयबद्ध. आणि मग ते थेअरी नाहीये. हे प्रॅक्टिकल आहे खरं. यामधून आपल्याला हळूहळू एक पाऊल पुढे जात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी येत राहतात. आपोआप होतं. आता नाही हरवणार तिचे पैसे. कधी मी आतापर्यंत सांगते कोणत्याच ग्रँड मास्टरचे पैसे हरवले नाही. थोडा वेळ एखादी वस्तू हरवली की लगेच त्यांना सापडते. हो ना ग? कोणाचंच नाही. आम्ही बिनधास्त सांगतो सापडून जाणार सांगतो. एक्झॅक्ट लोकेशन मध्ये सापडते मॅम डायरेक्ट. एक्झॅक्ट लोकेशन मध्ये सापडते. येस. तुमची वस्तू कुठे गायब झाली आहे. तुमची वस्तू कशी परत येणार आणि छान मदत करते युनिव्हर्स. ओके. कोणाला बोलायचं आधी. प्रतिजा.
प्रतिजा, नवीन लोकांना संधी देत चलू असं मला वाटते कधी कधी. आता वस्तू सापडली आणि वस्तू हरवली हे माझ्याबाबत पण झालं. मी जस्ट फर्स्ट डिग्री कंप्लीट केली होती आणि माझ्याकडे क्रेडिट कार्ड होतं आणि आयफोन होता आणि मी डीमार्टला गेले होते. माझं बिल वगैरे झालं आणि मला देवाला फुलं वगैरे घ्यायची होती म्हणून मी फुलं घ्यायच्या ठिकाणी गेले. मी मोबाईल माझ्या जीन्सच्या खिशामध्ये ठेवला आणि मग विसरून गेले होते मी. आणि ते जी माझी पर्स आहे ना, तर ती मी कुठं ठेवली मला अजिबात आठवत नव्हतं. आणि 2-3 दिवस मी प्रचंड टेन्शनमध्ये होते, कारण माझं क्रेडिट कार्ड पण माझं हरवलं होतं. तर मी फर्स्ट बँकेत सांगून पहिला कार्ड ब्लॉक करून घेतलं आणि मिस्टरांना सांगितलं. तर ते म्हणे, "ठीक आहे, कार्ड ब्लॉक केलं, तेवढं काही टेन्शनची गरज नाही." बट थोडेफार पैसे पण होते त्याच्यामध्ये. तर मला थोडं वाईट वाटत होतं, की ते पैसे पण आपले गेले. 2-3 दिवस फक्त मी मेडिटेशन करत होते आणि आपला प्रोटोकॉल फॉलो करत होते. आपण जे सेकंड डिग्रीपर्यंत आपण गेलो पण नव्हतो अजून. पण मला एक माहित होतं, की येस आपल्याला मिळणार एनर्जी आपल्यासोबत आहे. आणि एक तुमचा एक प्रसन्न चेहरा आहे, तो नेहमी आपण जेव्हा म्हणतो ना, की मी काऊ सोई यांना आपण धन्यवाद देतो आणि त्यानंतर मी मॅडमना धन्यवाद देते, म्हणजे मनातल्या मनात देते. तर 3 दिवस मी डीमार्टला गेले, मी त्या फुलाच्या दुकानात गेले. तर फुलाच्या दुकानात त्या काकांनी तर ती जी माझी पर्स आहे, तर मी स्वामी समर्थांना मी चाफ्याची फुलं घेतली होती आणि एवढी सगळी मला संपणार नव्हती म्हणून दुसऱ्या ताईंना देत होते. मीनवाईल मी तिथंच माझी पर्स ठेवली होती. आणि त्यानंतर मी जाऊन बघितलं तर ते म्हटले, "तुमचे पैसे, कार्ड सगळं व्यवस्थित आहे." कारण मला माहित होतं, की कोणाचं तरी असं घाई-गडबडीत विसरले. तर तिथंच मी तुम्हाला धन्यवाद दिले, मी युनिव्हर्सला धन्यवाद दिले, मी एनर्जीला धन्यवाद दिले आणि माझं कार्ड, माझे पैसे सगळं व्यवस्थित होतं. थँक यू सो मच. ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणायचं. चला, तर आज 10 वाजले बोलता बोलता आहे ना. मागच्या वेळेस तुम्हाला शेअरिंगची संधी नव्हती दिली, त्यामुळे आज सगळ्यांना शेअरिंगची संधी दिली. आता आपला परिवारच मोठा आहे, बरोबर ना. थर्ड डिग्रीचे सदस्य आजच्या सेशनला शेअरिंग ज्यांना नाही मिळालं ते पुढच्या रविवारी करतील. पण तुमचं स्पेशलच आपण प्रत्येकाचं शेअरिंग घेणार आहे. पहिल्या डिग्री पासून थर्ड डिग्री पर्यंत प्रत्येकाचा स्पेशल व्हिडिओ पण करणार आहे. राग भरू नका. तर आता आत्मा नमस्ते त्या भीतीमधून मुक्त होण्यासाठी दिव्य ऊर्जेसोबत जोडूया आणि त्या भीतीला समजून घेऊया. माझ्या शरीरांना, भावनांना समजून घेऊया. ज्यांनी सेशन पाहिलं नाहीये, ज्यांचं पहिलं सेशन मिस झालं, त्यांनी आवर्जून व्हिडिओ बघा आणि थोडेसे नोट डाऊन करा. नोट डाऊन करत असताना तुम्हाला समजेल विषय थोडेसे आता आपण रविवार परिवर्तन सेशनमध्ये थोडेसे विषय थोडे उच्चस्तरीय जरा कठीण होत असतील नवीन सदस्यांना समजताना, तर थोडंसं यावर अभ्यास करूया. ओके, सोडून नाही देऊया, अभ्यास करूया. जुने सेशन आहेत युट्यूबला भरपूर, जे सोपी भाषेमध्ये केलेले आहेत. पण आता मात्र थोडंसं आपण करतो आहे वेगळ्या पद्धतीनं अभ्यास. तर या परिवर्तन सेशनचा अभ्यास थोडासा भाषा अशीच असेल, समजून घेऊया आणि सोपीसाठी जुने सेशन बघूया आणि हे पण करत करत पुढे जाऊया. ओके, आत्मा नमस्ते सगळ्यांना. आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन बॅच सुरू होईल. आनंदी आनंद सगळीकडे. सर्व नवीन सदस्यांनी नक्कीच जॉईन करा. स्क्रीनवर नंबर आज माझ्याच्याने दाखवला गेला नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आणि युट्यूबच्या आपल्या याची लिंक आहे. ओके, व्हॉट्सअप कम्युनिटीची. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा मेडिटेशन नमस्ते. छोटंसं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅम. मॅडम